आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, या ऊर्जेसह एकरूप व्हायचं आहे आणि आपल्या आतमध्ये असलेल्या सुप्त शक्तीचा, दिव्य शक्तीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर माझ्याच आतमध्ये असलेली ती ऊर्जा, जी ऊर्जा माझ्या साधू संत महात्मा यांनी मला सांगितली आहे. काय? की तुझ्याच आतमध्ये आहे तो देव, ती ऊर्जा, ती क्षमता, जिचा वापर करून तू स्वतःला आरोग्य संपन्न, ऊर्जावान आणि सर्व गुण संपन्न करू शकतोस. बघा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी काय आहे? तर या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर एक कुठली तरी शक्ती आहे जी मला चालवत आहे, जो श्वासही माझा चालवत आहे. मग हा श्वास जो मला दिला आहे, हा प्राणा, ही प्राणशक्ती, हे चैतन्य जे मला दिलं आहे, कशासाठी? तर जिवंत असण्याचा प्रूफ, किंवा तो जिवंत आहे मी, हे जिवंतपण माझं असणं, माझं अस्तित्व, यासाठी जो प्राण ऊर्जा, प्राणशक्ती मला दिलेली आहे, या प्राणशक्तीचा तुला पुरेपूर उपयोग घ्यायचा आहे. याच प्राणशक्तीचा, जी मला जिवंत ठेवत आहे, जी माझ्या जगण्यासाठी कारण आहे. बरोबर ना? तो श्वास सुरू आहे म्हणून तुम्ही आणि मी आहे ना? तर हीच ती ऊर्जा, या श्वासाचा, या प्राणाचा, या प्राणशक्तीचा, या ब्रह्मांडामधून मिळत असलेल्या चैतन्यमय ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा, आणि या ऊर्जेचा पुरेपूर वापर करून आपल्या आतील सुप्त शक्तीचा, सुप्त ऊर्जेचा कसा शोध घ्यायचा, आणि मग म्हणजेच काय? तर तुमच्यातील, माझ्यातील, आपल्यातील ती सुप्त दिव्य शक्ती जागृत करायची, आणि जागृत करून काय? तर मला माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा. तुम्ही, मी, आपण सगळेजण ऊर्जा आहोत. ऊर्जा ऊर्जा आहोत आपण सगळेजण. बरोबर आहे. एक विचारा स्वतःला, काही आयुष्यामध्ये ताणतणाव आहे का? स्ट्रेस, कधी मन शांत राहत नाही असं वाटते का? कुठं काही दुखणं आहे का? कुठं पैशाच्या काही अडचणी आहेत का? कुठं ताणतणाव आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे का? तर ह्या सुद्धा सगळ्या ऊर्जा आहेत. फक्त ह्या आहेत सगळ्या ताण, तणाव, दुःख, वेदना, ह्या नकारात्मक ऊर्जा आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून त्या ताण, तणाव, दुःख, वेदनेला सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, या सकारात्मक ऊर्जांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मला गरज आहे त्या दिव्य ऊर्जेची, त्या दिव्य शक्तीची. आणि तीच ऊर्जा म्हणजे तुमच्या आतमध्ये असलेली सुप्त ऊर्जा, जी ब्रह्मांडाने तुमच्या आणि माझ्या आतमध्ये अगोदरच ठेवून दिलेली आहे. प्रत्येक समस्येचं समाधान तुमच्याच आतील ऊर्जा, तुमच्या समस्यांचं तुमच्या आतील, माझ्या समस्येचं माझ्या आतील ऊर्जा. असं मी का म्हणते? कारण प्रत्येकाने स्वतःची ऊर्जा पुरेपूर वापरली ना, तर आयुष्यामध्ये अडथळे, समस्या राहतच नाही. हे विज्ञान आहे. हे विज्ञान आहे. हे अध्यात्म, सायंटिफिक दृष्टिकोनातून, सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून समजून घेणे म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि विशेष करून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडणे. हे ब्रह्मांड म्हणजे ऊर्जा. ऊर्जा, वातावरण, ऊर्जा, अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी, हे तत्व तुमचं आणि माझं, आपलं या पृथ्वी तलावरील प्रत्येक शरीर म्हणजे सुद्धा एक एनर्जी सिस्टम आहे.
आणि यामध्ये सुद्धा हे पंचतत्व आहेत. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, हे जीवन चालवणारी ऊर्जा, जीवनशक्ती. जसं ही आपला आता बल्ब सुरू आहे, आपली लाईट सुरू आहे, फॅन सुरू आहे, एसी सुरू आहे, याच्या ज्या ऊर्जेच्या असण्याने हा एसी, हा फॅन, हे काही चालतो आहे, ते दिसते का? त्या वायरच्या आतमधून आली 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 आली, दिसते का? नाही ना. जसं स्विच ऑन होते तसं परिणाम दिसतो, बरोबर ना? सेम जसं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत विशेष प्रमाणात जुडतो, तसा परिणाम दिसायला लागतो. कसं करते हे ऊर्जा काम? जर आयुष्यामध्ये ताणतणावाचे, रागाचे, द्वेषाचे किंवा आर्थिकतेचे काही ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतील, ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर अडथळे. म्हणजे काय, तर आयुष्यामध्ये नेहमी 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 पैशांची अडचण येते, एखादी गोष्ट वारंवार घडते, ओके, त्याला म्हणतात ब्लॉकेजेस. आजारपण वारंवार 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 येणे, काही भावना आहेत, काही राग आहे, काही द्वेष आहे, त्याच गोष्टी पुन्हा 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 घडणे. मला माहितीये की मला राग करायचा नाही, मला माहिती आहे की मला चिडायचं नाही, मला माहिती आहे की प्रामाणिक राहायचं, मला माहिती आहे की खरंच बोलायचं, पण तरीही ते पॅटर्न माझं चेंज होत नाही. किंवा मी प्रयत्न करूनही मी माझं व्यसन असू दे किंवा काही नकारात्मक गोष्टी असू दे, त्यावर मी माझ्या मनाचा ताबा मिळवू शकत नाही. याला म्हणतात ब्लॉकेजेस निर्माण होणे. कळलं? मग हे ब्लॉकेजेस कसे असतात? आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक, बाकी भौतिक जगामधील काही, नातेसंबंधामधील आणि असे बरेच. ओके, मग हे ब्लॉकेजेस रिमूव्ह करणे म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडून भरभरून 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 ऊर्जा घेणे. आपल्या चक्रांमध्ये जेथे जेथे ब्लॉक निर्माण झालेला आहे, शरीरामध्ये निर्माण झालेला आहे, तो या ऊर्जेच्या असण्याने निघून जातो. हे कसा निघून जातो बघा, फोर्सनी. जर काय पाणी वगैरे टाकलं, एक पाणी पाठवलं एखाद्या पाईप मधून, तर कचरा वगैरे अटकलेलं असलं म्हणजे ब्लॉकेजेस निर्माण झालेला असला, तर त्या धो धो येणाऱ्या पाण्याने तो निघून जातो की नाही? असंच होते की नाही? सेम असंच समजा, मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा घेतली की ब्लॉकेजेस निर्माण होतो. काही लोकांच्या डोक्यावरून जाऊन राहिलं. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. समजा एक वेळ राग केला मोठा, ओरडलो जोरात. अगं काय म्हणतात माहितीये का, एखाद्याला हार्ट अटॅक वगैरे आला की असं म्हणतात की हो, कुठं आहे ब्लॉक, हार्टला ब्लॉक आहे, असं म्हणतात. एवढा तेवढा किती, 2, 4, 5. मग ते मग बरोबर आहे. आणि सर्वसामान्य आपण असंही म्हणतो, काय माहितीये का, की हो त्यांना ना खूप ताण आहे, त्यामुळे असं होते, बरोबर ना? त्यामुळे झालं आहे, खूप टेन्शन आहे बाई कामाचं, विचारांचं टेन्शन आहे, आता त्या मुलीच्या लग्नाचं मोठं टेन्शन होतं, किंवा आता अमुक अमुक व्यवहाराचं टेन्शन आलं होतं, घर बांधायचं, आणि या टेन्शनमुळे त्यांना असं असं झालं, हार्टचा प्रॉब्लेम आला, असंच म्हणतात ना? खरं सांगा, आहे ना? हां, म्हणजे काय? तर तुम्हाला हे मान्य आहे, की ताण, तणाव, राग, लोभ, द्वेष किंवा जास्तीचं प्रेशर एखाद्या गोष्टीचं आलं, की त्यामुळे ब्लॉकेजेस निर्माण होतात. म्हणजे गुठळी निर्माण होते. हे तर सर्वसामान्य सगळ्यांनाच माहिती आहे ना. फक्त सगळ्यांना असंच वाटते आहे, की ती गुठळी फक्त हार्टमध्ये असते. जेव्हा जेव्हा तो ताण, तणाव, राग, लोभ, द्वेष ह्या अनेक नकारात्मक भावना येतात, तेव्हा त्या प्रत्येक वेळी ऊर्जेचा एक ब्लॉक निर्माण होतो, असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तो फिरत राहतो. संपूर्ण शरीरभर अशा बारीक ब्लॉकेजेस असू शकतात नाही, असतातच. जसं आपण मेडिटेशन करायला लागतो, तसं तसं त्या ऊर्जेचा, प्राणशक्तीचा, प्राण ऊर्जेचा, चैतन्यमय ऊर्जेचा प्रवाह वाढतो. आपल्या शरीरामधील शुद्ध प्राणशक्ती, ऑक्सिजन लेवल वाढते, आणि विज्ञान असं म्हणते की त्यामुळे ते ब्लॉकेजेस निघून जातात. आरोग्य संपन्नतेकडे माझी वाटचाल होते. अशी ही दिव्य ऊर्जा. असं या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यामुळे ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात.
शारीरिक लेवलवर. अध्यात्म म्हणतात चक्र ब्लॉक होतात. त्या अनेक नकारात्मक भावनांनी चक्रांचे कार्य व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. मग चक्रांचे कार्य व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. अध्यात्मशास्त्र म्हणतं त्या प्रत्येक चक्राच्या सानिध्यामध्ये विज्ञान सांगते एक ग्रंथी आहे. जसं आपण म्हणतो विशुद्ध चक्र, विज्ञान आरोग्यशास्त्र म्हणतं थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथी. असंच आहे की नाही? हार्ट चक्र एडर्नेल ग्रंथी, आज्ञा चक्र पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी. बरोबर. मग एक ग्रंथी बिघडली की पिनियल पिट्युटरीने जर काम बिघडवलं की आपण पॅरालाइज पासून त्या व्यक्तीला पॅरालाइज पासून तर विस्मरण होणे, हातपाय थरथरणे आणि कोणता आजार नाही ते विचारूच नका. काहीही होऊ शकते. बरोबर ना? मग ते कार्य का बिघडते? तर हे ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे. मग ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी काय आहे? तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करा, ब्लॉकेजेस रिमूव्ह करा आणि तो रक्त प्रवाह, तो प्राणशक्तीचा प्रवाह, त्या प्राण ऊर्जेचा प्रवाह सहजतेने शरीरामध्ये होऊ द्या. मग हे झाल्यामुळे शरीर, मन, आत्मा म्हणजे सोल यावर योग्य प्रकारे कार्य होतं. माझ्या शरीराचं, माझ्या विचारांमध्ये शांतता, माझे विचार सकारात्मक. कारण आपण तसं अफर्मेशन द्यायला शिकतो. आपण त्या प्रकारे स्वतःला प्रोग्राम करतो. ऊर्जा काय करते? तर ब्लॉकेजेस रिमूव्ह करते. आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जाचं वाहन सुरू असते हिचा फ्लो बॅलन्स करते आणि माझं माइंड, माझी बॉडी आणि माझे इमोशन्स हील करते. म्हणजे काय? माझं मन, माझं शरीर, माझ्या भावना यावर माझा ताबा येतो. जसं की कधी कधी एन्झायटी असते, तणाव ऊर्जा अचानक आहे ना, अचानक तणाव निर्माण होतो, एन्झायटी म्हणतो आपण त्याला, चिंता. त्याऐवजी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे कार्य असं होते की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ब्रह्मांडाकडून ग्रहण केलेली ऊर्जा मोठ्या प्रेमाने, मोठ्या विश्वासाने या ब्रह्मांडाच्या कृपेने आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण मेंदूची भाषा समजून घेऊन त्याला योग्य प्रकारे सकारात्मक विचार करण्यावर त्याला प्रोग्राम करतो. म्हणजे माझ्या विचारांवर माझा ताबा येतो आणि विचारांमुळे निर्माण होणारे 80% आजार मी माझ्या आतील सूक्ष्म चैतन्यमय ऊर्जेनी दुरुस्त करते. माझ्या त्या एन्झायटी ऐवजी काल्मनेस, शांतता माझ्यामध्ये यायला लागते. कोणतंही दुखणं असू दे, शरीराचं किंवा मनाचं त्या दुखण्यापासून स्वतः मुक्त होण्याची क्षमता या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. जसं जसं मी ऊर्जेचा वापर करायला लागते तसं पेन म्हणजे ते दुःख, मनाचं दुखणं आणि शरीराचं दुखणं, दोन शब्द वापरले म्हणजे मी माझ्या भावनांवर सुद्धा आहे ना, कधी कधी एखादं दुःख येतं, वेदना येतं शरीरामध्ये, आयुष्यामध्ये एखादी घटना घडते, त्या भावनांमधून सुद्धा लवकरात लवकर स्थिर करण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. आणि शरीराला काही वेदना असतील तर वेदना मुक्तीची गोळी म्हणजे मेडिटेशन, पेन किलर म्हणजे मेडिटेशन असं आम्ही म्हणतो. आणि काही नकारात्मक विचार येत असतील तर त्या नकारात्मक विचारांमुळेच खूप आजार होतात, माहित आहे ना तुम्हाला. त्या नकारात्मक विचारांना कट आणि त्या प्रत्येक नकारात्मक विचारांच्या ऐवजी सकारात्मकता क्रिएट करायला ऊर्जा मदत करते. जसं बघा, जेव्हा काही लोकांना ताणतणाव असते, डिप्रेशन असते ना, काही कारण असते आयुष्यामध्ये.
त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा सेम मी म्हणते तसं शरीरावर कार्य करते, मनावर कार्य करते, मन सर्वीकडे आहे आणि विचारांवर कार्य करते. तो ताणतणाव गो आमचा झाला आहे. आमच्या हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये मी तर म्हणते सगळ्यांचाच झाला आहे. डिप्रेशन मध्ये असणारे लोक आता आनंदाने आयुष्य जगत आहेत. नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? बघा, जसं आता मी म्हटलं ताणतणाव निघून जातो. ताणतणाव निघून गेला की काय होते? तणाव गेला, डिप्रेशन मधून व्यक्ती बाहेर निघाला की स्वतःचं चैतन्य, स्वतःचा आनंद त्याला शोधता येतो. स्वतः सोबत ओळख व्हायला लागते, स्वतः सोबत राहता येतं, पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये येते, स्वतःचं आभा मंडळ स्ट्रॉंग होतं. म्हणजे बदल कोणामध्ये झाला? मेडिटेशन करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, माझ्यामध्ये. सेम नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे असते ना, कधी बेबनाव असतं, कधी काही असतं, कधी काही असतं. तर त्या गोष्टीमध्ये सुद्धा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते का? 100% मदत करते. कशी मदत करते? कशी मदत करते? तर बघा, जसं आता मी म्हटलं मेडिटेशन केल्यामुळे फरक कोणामध्ये झाला? माझ्यामध्ये झाला. मग नातेसंबंध सुधारण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला ऊर्जा किंवा दुसऱ्या व्यक्तीला काही करण्याची सांगण्याची गरज नाही. हेच तर महत्वाचं आहे. हेच महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटते, हो, रेकी देणं म्हणजे ना दुसऱ्याला काही वश वगैरे करणं, असं काही नाही आहे. रेकी देणं किंवा रेकी घेणं म्हणजे मला माझी ऊर्जा वाढवायची आहे. जसं आता मी ताणतणावामधून बाहेर निघाले, ते माझं डिप्रेशन गेलं, माझं माझं आभा मंडळ छान स्ट्रॉंग झालं, चैतन्यमय झालं, की आपोआपच माझ्या सानिध्यामध्ये येणारे लोक, त्यांना सुद्धा पॉझिटिव्हिटी फील होते. माझ्याकडून जे नकारात्मक विचार, नकारात्मक व्हायब्रेशन्स एखाद्या नात्यासाठी जायचे ना, ते जाणं पूर्णपणे थांबते आपोआपच. हे सायन्स आहे, हे मानसशास्त्र आहे. कारण मी माझ्या विचारांवर कार्य करायला लागते, माझं स्वतःवरचं प्रेम वाढतं. आणि जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, तिला भरभरून जगाकडून प्रेम मिळायला लागतं, सन्मान मिळायला लागतं. कुठल्याही शब्दाचा विपर्यास किंवा नकारात्मक अर्थ घेऊ नका. असं हे म्हणजे काय, तर नात्यामधील समस्या ना ऊर्जेसोबत जोडल्यानंतर खरोखर मिटायला लागतात. कारण स्वतःमध्ये बदल होतो. ज्या व्यक्तीचं स्वतःवर प्रेम कमी आहे, ज्या व्यक्तीमध्ये अनेक नकारात्मक ऊर्जा आहेत, आपण सेशन मध्ये बोलू त्याबद्दल, त्याच व्यक्तीच्या नात्यामध्ये समस्या असतात. नाही तर प्रत्येक व्यक्ती भरभरून नातेसंबंध जगू शकते. ही ऊर्जा आहे. नातेसंबंध ही सुद्धा ऊर्जा आहे. तुमची ऊर्जा छान आहे, तुमच्या आजूबाजूचे सर्व लोक छान. आणि आता जर काही तुमच्या आयुष्यामध्ये नात्यांबद्दल अडचण असेल आणि मी असं म्हणते आहे, तर बाबा रे, आपल्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे का? आपण काही असं आहे का? तसं काही विचार करू नका. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर तुम्हाला एका महिन्यामध्ये स्वतःमधील बदल समजेल. आणि एका महिन्याच्या आत तुम्हाला कित्येक नातेसंबंधांबद्दल तुम्हीच बोलसाल, मी नाही, तुम्हीच सांगसाल अनुभव. आहे ना? मी तेव्हा हो दादा, ताई तुम्ही सांगा असं म्हणण्याची गरज येणार नाही. तुम्ही स्वतः म्हणसाल, मॅडम मला शेअर करायचं आहे. हा विश्वास मला आहे. कारण आतापर्यंत या ब्रह्मांडाने भरभरून दिला आहे. ब्रह्मांडाची ती कृपा आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. किती थँक्यू म्हणावं. कितीही बिघडलेले संबंध असू दे, छान होत. कसे होतात? माझी ऊर्जा, मी म्हणजे आपण सर्व. मग एखाद्या व्यक्तीला आज मी चक्रांबद्दल नाही बोलत आहे, मी सहज बोलते आहे. फक्त ऊर्जा कशी काम करते ते सांगते आहे. पैशांमध्ये कुठे काही अडचणी आहेत, कुठे आर्थिक एखादा व्यवहार अटकलेला आहे, आर्थिकतेच्या समस्या आहेत, नोकरी धंदा नाही आहे किंवा व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही, असा काही प्रश्न आहे, तर यामध्ये बदल होतो का? नक्कीच होणार. सकारात्मक होतो का? 100% सकारात्मक होणार. का? आता पुन्हा आला प्रश्न तो, जसं मग मी म्हटलं, डिप्रेशन निघालं, नात्यांमधले प्रॉब्लेम निघाले, बरोबर. आणि मी सकारात्मक विचार करायला लागलो, बरोबर ना? माझ्या विचारांवर मी कार्य करायला लागलो, म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आली. माझं शरीर
योग्य प्रकारे कार्य करायला लागलं, शरीराचे ताण तणाव कमी झाले, बरोबर ना? आणि डिप्रेशन गेलं, मग नात्यांमधले प्रॉब्लेम गेले, म्हणजे समस्या जायला लागल्या की माझं माझं आज्ञाचक्र व्यवस्थित कार्य करेल की नाही, माझं उद्योग आहे, व्यवसाय आहे, नवीन संधी आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी माझी माझी एनर्जी तिथे लावेल ना 100%. आणि जसं आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो, आपल्या आयुष्यातील या सगळ्या समस्यांसह थर्ड डिग्रीमध्ये आपलं मूलाधार चक्र स्ट्रॉंग व्हायला लागतं. बाकी प्रश्न जरी आयुष्यामध्ये नसला तरीही आपण जसं पुढे जातो तसं तसं माझे विचार, माझ्या भावना आणि माझे चक्र बॅलन्स यामुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये विशेष बदल व्हायला लागतो. आणि थर्ड डिग्री पर्यंत माझं मूलाधार छान स्ट्रॉंग व्हायला लागतं. याचा परिणाम असा होतो की स्थिरत्व, व्यवसायामध्ये वृद्धी, आर्थिक संपन्नता, धैर्य, धडाडी नेतृत्व आणि योग्य निर्णय क्षमता माझ्यामध्ये निर्माण होते. आणि या सगळ्यांचा एक सकारात्मक परिणाम असा की खरोखर पैशांमधील अडथळे, पैशांचे ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात. एक नाही तर कित्येक सदस्य असे आहेत की हो, दिव्य ऊर्जेसोबत जोडलो आणि या प्रॉब्लेमला सोल्युशनच मिळालं. आयुष्यामध्ये कधी कधी काही गोष्टी असतात, त्याचा आपण प्लॅन केलेला असतो की मला अमुक अमुक गोष्ट करायची आहे, घर बांधायचं आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, अधिक काही असते, कुठे फिरायला जायचं आहे, म्हणजे काहीतरी इच्छाशक्ती. खरोखर आपली इच्छाशक्ती पूर्ण होतात का? मॅनिफेस्टेशन होतं का? ज्यांचं झालं असेल त्यांनी हो म्हणावं. बहुत बढिया. कारण या दिव्य ऊर्जेसोबत जसं जुळतो ना, तसं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता यायला लागते आणि या सकारात्मकतेच्या ऊर्जेमुळे हळूहळू मी जे बोलणार तेच होणार. त्या विचारांवर माझा ताबा मिळतो. हे ब्रह्मांड मला भरभरून ऊर्जा द्यायला लागते आणि विज्ञान असं आहे की जो विचार मी करणार ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण होणार. मला फक्त विन विन पोझिशननी जायचं आहे. तेरा भी भला मेरा भी भला. कधीही कोणाच्या वाईटासाठी आपण ऊर्जेचा उपयोग करायचा नाही, करूच शकत नाही आपण. त्यामध्ये सुद्धा सायन्स आहे, सेशन मध्ये शिकवेल. तर अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, किती बोलावं ऊर्जेबद्दल, किती सांगावं ऊर्जेबद्दल. म्हणजेच काय तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामधील कुठल्याही समस्येसाठी मी ऊर्जेचा उपयोग करू शकते का? तर हो, करू शकते. आणि ऊर्जा सकारात्मक रिझल्ट देते का? तर हो, देते. माझा आर्थिक प्रश्न आहे तो मिटेल का? नक्कीच मिटणार. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, विश्वास ठेवा, योग्य प्रकारे पावलं टाका, नियमांचं पालन करा. यस, मग हो जाएगा. आहे ना? हां. ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार. काय हवं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये? त्याप्रती योग्य विचार कसा क्रिएट करावा, काय नाही करावं, हे नक्कीच शिकवलं जातं. पण त्यापेक्षा अधिक भर असेल काय करावं आणि मला काय केलं पाहिजे यावर फोकस असला, की आपोआप सगळ्या गोष्टी होतात. हे तर सगळ्यांना माहिती आहे मॅम. फोकस केला पाहिजे, एकाग्रता केली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे. पण हे होत नाही ना. जर हे होत नाही तर टेन्शन घेऊ नका. ऊर्जेसोबत जुडा. ऊर्जेसोबत जुडल्याने जे समस्या आहे, जे होत नाही किंवा ज्या गोष्टी आपल्याला कठीण वाटतात, त्या सगळ्या करण्याची क्षमता दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करते. जसं विद्यार्थ्यांना असं वाटतं अभ्यास केला पाहिजे, आम्हालाही माहित आहे. हे का तुम्हीच सांगितलं पाहिजे? पण तो अभ्यास करताना तिथे मन लागत नाही, अभ्यास करावा वाटत नाही किंवा अभ्यास अभ्यास केलेला आठवत नाही. काय सांगावं तुम्हाला? तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. अभ्यास करावासा वाटेल, मी काय केलं पाहिजे हे कळेल, माझा वेळ कुठं कारणी घातला पाहिजे, त्या अनेक सगळ्या गोष्टी कळणार आणि सोबतच स्मरणशक्तीचा सुद्धा विकास होणार. काय होणार? काय होणार? तर ज्या अभ्यासासाठी तुम्हाला 2 तास लागतात, तो तुम्ही 1 तासामध्ये किंवा त्याही पेक्षा कमी वेळेमध्ये पूर्ण करणार. कारण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ब्रह्मांडाकडून आली.
ईडा आणि पिंगलामधून आपण ऊर्जा घेत आहे पूर्ण स्वादिष्टान आणि मूलाधार पर्यंत गेली आणि तिथून सुषुम्नामधून वर आली आहे. शुद्ध स्वरूपामध्ये वर येते जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज्ञाचक्र आणि इथं क्राऊन चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचणार तेवढा बुद्धीचा, शारीरिक क्षमतांचा आणि सर्वांगीण विकास होणार. मी तर मूलाधारच सांगितलं, स्थिरत्व निर्माण करणार, स्वादिष्टान नवनिर्मिती करणार, मणिपूर चक्र, सोलर चक्र काय करणार? तुमच्यामध्ये धैर्य, धडाडी, हिम्मत निर्माण करणार, योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणार. चल कर, पुढचं पाऊल तर टाक. ही एक असते ना, एक हिम्मत असते, ती स्वतःमध्ये निर्माण करणार. हार्ट चक्र छान ओपन होणार, हृदय चक्र म्हणजे ब्रह्मांडाकडून येणारी भरभरून ऊर्जा मिळायला लागणार. स्वतःमध्ये प्रेम पूर्ण करुणाभाव निर्माण होणार. तुम्ही जे बोलणार ते वास्तवात यायला लागणार, कारण विशुद्ध चक्र ऍक्टिव्ह व्हायला लागणार. तुम्ही जो विचार करणार तो सकारात्मक येणार आणि तुमच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार. इंट्युशन पॉवर वाढणार. मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, माझ्यासाठी काय योग्य, काय अयोग्य, कुठली व्यक्ती योग्य, कुठली अयोग्य, कुठला निर्णय, अनेक सगळ्या गोष्टी. आणि कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची एक कार्य करण्याची प्रणाली आणि त्या जन्मजन्मांतरीचा सगळ्या भावना किंवा काही ब्लॉकेजेस इथून रिमूव्ह होणे, नकारात्मक पॅटर्न रिमूव्ह होणे, सकारात्मक पॅटर्न क्रिएट करणे, ब्रह्मांडाकडून भरभरून ऊर्जा घेणे, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामधील सर्व नातेसंबंधांमधील आणि आध्यात्मिक विकास साधणारी ही ऊर्जा. आणि म्हणून या ऊर्जेला काय म्हटलं जातं, तर या ऊर्जेला म्हटलं जातं की स्वतःमधील दिव्य शक्ती जागृत करणारी सुप्त दिव्य शक्ती. मग आपण म्हटलंय ना की सुप्त अवस्थेमध्ये ऊर्जा ठेवलेली आहे आपल्या आतमध्ये. त्या सुप्त अवस्थेमधल्या याच ऊर्जेचा शोध घ्यायचा आहे आणि सर्वांगीण विकास करायचा आहे. अशी ही दिव्य ऊर्जा. जास्त स्पीड झाला का सगळ्यांना? तर तर सन्माननीय सदस्य, काय वाटते तुम्हाला, ऊर्जा काम करू शकते का? आणि करते तर मग कशा प्रकारे करते आहे सांगा. आणि तुम्हाला काय बोलायचं आहे, काही प्रश्न असेल तर मोठ्या प्रेमाने मला विचारू शकता. नवीन सदस्य हँड राईज करा, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि मला असेल काही प्रश्न तर विचारू शकता. काही आहे का कोणाच्या डोक्यामध्ये प्रश्न सुरू? तर तुम्हाला 1 मिनिट, एका मिनिटामध्ये लगेच हो म्हटलं तर ठीक आहे, नाहीतर आमचे सदस्य शेअरिंग करतात. आज स्पेशली काही सदस्यांना शेअरिंगची संधी दिलेली आहे, विशेष बॅचला. कारण मग कसं झालंय की मागच्या वेळेस मॅडम आम्हाला संधीच नाही मिळाली, असं नको व्हायला. म्हणून मग चला, तर सगळ्यांची व्हिडिओ सुरू करा मोठ्या प्रेमाने. नवीन सदस्य, प्रश्न नाही? अरे वा, याचा अर्थ मी सांगितलं ते सेशन सगळं समजलं. खरं तर आज थोडक्यामध्ये सेशन घेतलं तरी समजलं. थँक्यू युनिव्हर्स. नक्कीच काही प्रश्न असेल तर मोठ्या प्रेमाने आपण विचारू शकता. ओके, प्रश्न नंतर लागल्यास काय बोलायचं, कोणाला शेअरिंग करायचंय, ज्यांचा माईक सुरू होईल? ओके, दीप्तीने पहिला मोठा हात वर केला. एवढा नका करू, असा करा म्हणजे मला स्क्रीन मध्ये दिसेल. हा आता हा उबाळ आलंय. हं, आत्मनमस्ते मॅडम. हं, मी दीप्ती मुकर, ग्रँड हं, मास्टर 15. हं. म्हणजे आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यावर एवढे अनुभव येतात ना, की सेशन मधले ते जे सेशन असतात ते आपल्याशीच असतात तिकडे. म्हणजे आपण हा युनिव्हर्सचं एक लाडकं लेकरूच होऊन जातो. जे जे बोलतो ते सगळं सत्य व्हायला लागतं. त्याचे हं, अनुभव खूप असतात. म्हणजे हा माझ्यासाठी तसं वाटतंय की युनिव्हर्स खूप मला मदत करते. एकदम कशी स्पेशल ट्रीटमेंट असते. आपण कशी जे म्हणजे कशी आपण त्या दिवशी पण माझं मेडिटेशन चुकलेलं आणि मला कुठं आणि मी 2:30 वाजता उठलेली.
तेव्हा मला वाटत होतं कुठेतरी माझं मेडिटेशन चुकलं. अरे मॅडम मी सुरू केलं आणि मी जॉईन नव्हती झाले. हा. तर ते मेडिटेशन मॅडमच्या हातून पुन्हा रिपीट झालं. हा. आणि आता मी कॉम्प्युटरचा MSCIT चा पण कोर्स करते. तर तिथे हम्म. पण ती लोक माझ्याशी एकदम खूप चांगले हे करतात. मला बर. मदत करतात म्हणजे ब्रह्मांड खूप मदत करते. हम्म. हा. तिथे मॅरिड मध्ये मी एकटीच आहे. त्यामुळे ती लोक मला खूप मदत करतात. असं हम्म. म्हणजे समजून वगैरे घेतात, सपोर्ट करतात. हम्म. आणि जे जे आपण बोलतो ते सगळं होतं. आज असं हवंय. जे सेशन तर तुमचे असतात ते एकदम हम्म. वाटतं की मॅडम फेस रिडिंगच करतायत. मॅडमचे सेशन एवढे असतात ना की त्यातून आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. कुठे काय वागावं, कुठे शांत राहावं, कुठे संयम बाळगावा, सगळं. आणि इंटेन्शन लेवल पण बरोबर कळतं आपण कुठच्या कामाला काय करावं. हम्म. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करता वेळी आपण चुकीच्या वेळी गेलो तर ते युनिव्हर्स आपल्याला त्यावेळी नको करू म्हणून परत पाठवतं आणि योग्य हम्म. वेळेलाच करून घेतो. हम्म. 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 आणि माझा तो गोल्ड लोनचा पण अनुभव आहे. आणि माझे आर्थिक व्यवहार पण खूप मार्गावर लागलेले आहेत. हम्म. मॅडमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा माझं बँकेचं गोल्ड लोनच्या वेळेला पण मॅडमनी ऊर्जा पुरवलेली की मग मी त्या गोल्ड लोनवर टॉपअप करायला गेलेली. हम्म. पण त्या 10-15 मिनिटात मॅडमच्या मेसेजनी एवढा वाचून एवढा हे केला ना की ते दागिने मी ज्या दागिन्यांवर मी टॉपअप करायला गेलेली ते दागिने मी अक्षरशः सोडून आणले. आणि मला विश्वास नव्हता की मला वाटलेलं की पुन्हा ते ठेवावे लागतील, पण ती गरज नाही मला पडली. युनिव्हर्सचे मॅडमचे खूप खूप धन्यवाद. हम्म. हम्म. आणि मला ग्रँड मास्टरला पण येताना माझे फीचा एवढा प्रॉब्लेम होता, पण नाही होणार. असं आपलं होतं माझ्या ऐकून, कारण का ते माझं ठरलेलं होतं की त्या पिरियडला माझं ते काम होणार होतं. ते माझं खूप खूप म्हणजे ते पूर्ण झालं. विश बॉक्स मधला पण विश बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाले. आणि युनिव्हर्सचे मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही नवीन सदस्यांना हे सांगते की तुम्ही नुसते पाण्याच्या बाजूला उभं राहून कसं पाण्यात पोहायला कसं जाऊ की मला पाण्याची भीती कशी वाटते हे विचार करू नका. कारण का आपण पाण्यात उतरल्याशिवाय कळत नाही आपल्याला की पाणी किती खोलवर आहे. म्हणजे मेडिटेशन तुम्ही ना केलं नाहीत ना तर ते काही नाही. मेडिटेशनवर भर द्या. माझं तर मेडिटेशनवर एवढं आहे ना की माझं मेडिटेशन म्हणजे मेडिटेशनचं मला खूपच हे आहे, आवड आहे. त्यामुळे तुम्ही जर का मेडिटेशन कराल ना तर एवढं पुढे जाल ना तर खरोखर. मी तर रात्रीचे 2:30 वाजता पण उठून बसते मेडिटेशनला. असं म्हणजे मला वाटतं 5 कधी वाजले तर मी 2:30लाच उठते कधी कधी. असं म्हणजे एवढं मेडिटेशनचा वेळ लागून गेले. ओके. आणि मग थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. तुम्हाला संधी पण देऊया, कारण आम्ही रेकी हिलर, आम्ही ग्रँड मास्टर्स, आम्ही असे सदस्य आहे की कारण गाठोडच आहे ना अनुभवांचं. मग काय करणार, हो ना दीप्ती? किती सांगावं आणि किती नाही. एक कोणीतरी मला काल एक पटकन नवीन नवीन सदस्य मेघना, मेघना रेंज आहे का ग? हं, नवीन सदस्य. हो मॅडम. हं, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम खरं तर आत्मा नमस्ते. मला खूप हेल्थ इश्यू होते पहिली गोष्ट म्हणजे. तर मला असं म्हणणं होतं की ऍटलिस्ट माझे हेल्थ इश्यू जरी माझे सॉल्व्ह झाले तरी मला खूप काही मिळाल्यासारखं होईल. तर मी तुमचे जी लिंक आली तुमचे बरेच सेशन मी ऐकले तर त्यातूनच मला एवढी पॉझिटिव्हिटी मिळाली मॅडम की तुमचे फर्स्ट डिग्रीला जॉईन होण्या अगोदरच मला खूप चांगले अनुभव येत गेले. आणि मी जेव्हा फर्स्ट डिग्रीला आले शक्तिपात झाला मॅडम. तर मी सांगते मी 2 वर्ष झाले मी मांडी घालून बसले नव्हते. मला दोन्ही गुडघ्यांना लिगामेंट टेअर आहे, फ्रोजन शोल्डर आहे, मला बोथ टेनिस एल्बो आहे मॅडम. शक्तिपात झाल्यानंतर मी फक्त 2 मेडिटेशन केले जे तुम्ही सांगितले होते ते. त्याच्यानंतर अगदी 70 ते 80% माझं जॉईंट पेन माझं पूर्णपणे गेलं मॅडम. आणि आता थोडस आहे ते पण नक्कीच जाणार आहे आणि होणार आहे. आणि खूप असं राग यायचा मला म्हणजे स्वाभाविक राग यायचा. पण आता राग आला तर म्हणजे पहिली गोष्ट फारसं येतच नाही. आणि आला तर पटकन शांत होते मी. ठीक आहे हो जाएगा होता है सब अच्छा हो जाएगा असं. छान किती मॅडम एकदम किती म्हणजे किती मी जे दिवस झाले मेघना आपण जुळून? आपण कोणत्या बॅचचे सदस्य? मॅडम आता मी सेकंड डिग्रीला आहे आणि 6 एप्रिल पासून आपलं सेशन चालू झालं होतं फर्स्ट डिग्री. ओके. आता आपण म्हणजे सेकंड डिग्रीला आलेलो. 6 एप्रिल ते 26 एप्रिल.
आजची 26 हा. एप्रिल आहे ना? हो. 20 20 दिवस. दिवसाची कमाई. बघा, 20 दिवसाची ध्यानाची कमाई, फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. गुडघ्यांच्या मांडी पोरगीनी 2 वर्ष झाले मारलीच नव्हती, मारता येत नव्हती. आता छान अर्ध पद्मासनामध्ये किती वेळ बसते बेटा? मॅडम 40 मिनिटं बसू शकते मी आरामात. 40 शाबास, मिनिटाचं किती आपलं ते स्वतःला. मेडिटेशन ते छान होतं माझं. खूप सुंदर. थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, तुमचे, युनिव्हर्सचे खूप धन्यवाद. खूप छान. असं म्हणतात ना, की एवढं जरी झालं ना, तरी भरपूर आहे. ते एवढं जरी साठी जे लोकं येतात ना, त्यांच्या पारड्यामध्ये ब्रह्मांड एवढं भरभरून टाकतं. हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ. हो ना? आणि मॅडम मला असं वाटलं होतं की मी करेल की नाही, मला एवढा वेळ मिळेल की नाही. पण नाही मॅडम, मला माझा वेळ पण एवढा छान ऍडजस्ट होतो. आणि 3rd डिग्री आता मला होणार आणि होणार आणि होणार, सगळं होणार. आणि तुम्ही ब्रह्मांड करून घेणार आणि तुम्ही पण आम्हाला आशीर्वाद देणार. करून घेणार, करून घेणार. हो. ब्रह्मांड सगळं करून घेणार. खूप छान. छान. थँक्यू थँक मॅडम. यू. थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू. नेक्स्ट. 2nd डिग्री, 3rd डिग्री कोणी पण. अरे, राठोड दादा तुम्हाला बोलायचंय? तुमचं तर आता सेशन सुरू झालं. करा माईक सुरू. जाऊ द्या. बघू द्या पण आता दादा काय म्हणतात तर. आता त्यांची बॅच जस्ट सुरू झालीये. हां, माईक सुरू करा. माईक सुरू करा. हां, बोला. हो मॅडम. हां, परत बंद केला दादा तुम्ही. हं, बोला. मॅडम, हां, तर मला जिथं दुखत होतं मॅडम मांडी आणि याच्या मध्ये, हां. कमरेमध्ये, तिथं कंटिन्यू थंड हवेची झुळूक चालू आहे मॅडम. त्याचं काही आयोडेक्स लावलेलं छान. आयोडेक्स लावलेला आहे तर बरंच कमी आलं मॅडम. खूप सुंदर. काय दुखत होतं दादा? वेदना कुठे होती? मांडी आणि मला सायटिका वगैरे पाठदुखी सायटिकाचा वगैरे असं मॅडम. प्रॉब्लेम. खरंच खूप छान. थँक यू म्हणा युनिव्हर्सला. बस कारण त्यांची तिथं बॅच जस्ट आता आता मॅडम आता पण थंड हवेची झुळूक चालू आहे. आयोडेक्स किंवा काहीतरी मूव वगैरे लावतो ना. हां. खूप मस्त. खूप मस्त. दादाचा आवाज सगळ्यांना क्लिअर आला नाही, पण सायटिकाचा पायांचा प्रॉब्लेम आहे. छान तेथे झुळूक सुरू आहे. 5च दिवस झाले सध्या ऊर्जेला जोडून आणि छान रिझल्ट येणार. आहे ना आणि वेदना पण कमी झाल्या आहेत. थँक यू. खूप धन्यवाद. नेक्स्ट. माईक सुरू करा. रेकी 1st, 2nd, 3rd कोणाला बोलायचंय? हां, मग मला वेळ नाही मिळाला. मी आज कोणाचं ऐकणारच नाही. सुजाता ताई. हां, जरा घाई करा. मधला हा पिरियड आपला गेला नाही पाहिजे. त्यानंतर अनिता. हं, हं. मालनताई तुम्ही राहिलाय ना? हां, दुपारची बॅच. सुजाता होती माईक सुरू. जरा घाई करा. तुमची माईक सुरू करण्याची. ज्याचा पटकन होईल. अनिता, मालनताई, सुजाता ज्यांचा पटकन माईक सुरू होईल त्यांनी हा करा. हां, मी मॅडम माझा अनुभव सांगते. आता तो गेल्या वेळेला सांगितला होता तो वेगळा माझं झालं. आता माझ्या बहिणीचं सांगते मी. म्हणजे काय झालं, ती मला फोन करत नाही, मी तिला फोन करत नाही. म्हणजे आमची ताटातूट झालेली. ती म्हणे कशी मी फोन करते, मी म्हणे ती फोन करते. मग दोघी एकमेकीचं म्हणजे आमचं संभाषणच तुटून गेलेलं पूर्ण. हो तो माफ करा तो व्हिडिओ मी हे केला ना जरा ते 1-2 वेळा मी हे केलं. आणि नंतर मी स्वतःहून तिला फोन केला. डायरेक्ट ती घरीच मुलांना घेऊन आली माझ्या. तिसऱ्या दिवशी मुलांनाच घेऊन आली घरी. एवढं अनुभव आला पटकन म्हणजे तुटलेले लगेच संबंध 4 दिवसात जुळले पटकन. अगदी. मस्त अनुभव आला. छान एकदम धन्य. खूप सुंदर. हा. खूप छान. मस्त. हं. आनंदी आनंद सर्वीकडे. कारण आनंदी बघा आनंद सर्वीकडे. नातेसंबंध दुरावलेले हा आपोआप जवळ खूप. येतात. हं, आपोआप 4 दिवसात. अगदी. छान. खूप मस्त. सुंदर. नेक्स्ट. अनिता नमस्ते ताई. मॅडम. हां. आत्मा नमस्ते. हं, मला पण पाठीचा कण्याचा वगैरे त्रास होता हे हं, जॉईन करायच्या आधी आणि एक महिन्याने मला इंजेक्शन वगैरे घ्यायला लागायचं. पायात हं, गोळे यायचे, कमरेचा हां, त्रास होता. ते तर होतं, हं, ते तर झालं माझं. पहिल्या हं, मेडिटेशनला म्हणजे ह्याच्यामध्येच झालं माझं क्लिअर. पण एक अनुभव असा आहे की सासूची आता दाढ खूप दुखत होती. घरी कोण नव्हतं, रात्रीची 1-2ची वेळ होती. अचानक
तिची दाढ सुजली. आणि त्याच्यानंतर मी हिलिंग केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. गोळीला पण गोळी होती माझ्याकडे, त्याला पण हिलिंग दिली. तर आश्चर्य म्हणजे तिची दाढ पण दुखायची थांबली आणि खूप म्हणजे रिलॅक्स वाटलं तिला. मला का माहिती खूप तुम्हाला रिलॅक्स वाटलं. तुमच्या हातात दिसते. हा बोला बोला, कोणाचा तरी माईक सुरू होता, बोला बोला. आवाज येतोय कोणाचा तरी. हा आता नाही, बंद केला मी. हा खूप रिलॅक्स वाटलं तिला. खूप रिलॅक्स वाटलं. आणि पाण्याला रेकी देताना म्हणजे पाणी चार्ज करून नंतर जेवणाला, ते एक वेगळाच अनुभव आहे. म्हणजे सगळेच अनुभव सांगता येत नाही, पण घरात खूप म्हणजे एनर्जी फील होते. आणि माझ्याकडे जे बेबी सिटिंग आहे त्या मुलांमध्ये पण मला चेंजेस खूप जाणवत आहेत. छोटं बाळ आहे माझ्याकडे 1.5 वर्षाचं येतं, तर ते खूप सतवायचं म्हणजे सारखं घेऊन घे मला घे मला घे सांगायचं. तर मी आता ती रेकी देते म्हटलं. रेंजचा इश्यू कोणाकडे आहे, आपल्याकडे की ताईंकडे? ताईंकडे आला ना. बाळ माझं शांत झालंय, खूप एकटं खेळतं. तो तो एकटाच खेळतो, त्याच्याकडे येत नाही सारखा आहे ना. माझा आवाज हा येत नाही का बरोबर? आला 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 पण आला छान आला आहे तो, अनेक. म्हणजे हा तो छान राहतो आता. ते एक वेगळाच अनुभव आहे. घरामध्ये वेगळीच एनर्जी आहे. त्याच्यामुळे ब्रह्मांडाचे खूप खूप आभार, तुमचे आभार. आणि सगळ्यांना आत्मनमस्ते. थँक्यू. अगदी वेळ मिळेल तेव्हा, त्यांचं एवढं बिझी शेड्यूल्ड आहे पण तरीही मेडिटेशन करतात. वेळ मिळेल तसा वेळ काढून मेडिटेशन करून बघा. बेबी सिटिंग या वयामध्ये किती वर्षाची सासूबाई आहे त्यांची? मला वाटतं 90च्या वर त्यांच्या सासूबाईंचं वय आहे. घरामधलं एवढं ह्या स्वतः करतात. 104 वर्ष. 104. 104 वर्ष आहे. हा 104 वर्षाच्या सासूबाई आहेत आणि 6 बाळ आहेत. 6 छोटे थोडेसे असे मुलं आहेत सांभाळायला. बघा बरं, आहे ना? छान, खूप सुंदर. आता ना स्वतःची पॉझिटिव्हिटी वाढली. आता स्वतः थकवा येत नाही. खूप सुंदर. नेक्स्ट. पटापट. हा मग माईक बंद आहे ना तुमचा मालनताई? इथून पासून सुरुवात आहे आमच्या सेशन मध्ये. माईक सुरू करा पटकन. हॅलो. हा बोला. हा अश्विनी. हा आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते, बोला. हा मी न्यू जॉईन झाले गेल्या आठवड्यात हा संडेला. हा बोला. हॅलो, आवाज येते ना? येतो येतो, बोला बोला. हा तुमचं 2-3 वेळेस व्हिडिओ पण ऐकले मी, खूप छान वाटते मॅडम. बर. पॉझिटिव्हिटी ऐकल्यानंतर. हम्म. आणि माझा आत- मणक्याचा त्रास आहे हा आणि मणक्यामध्ये का गॅप आलेला आहे. हा. आता अश्विनी, येणाऱ्या हा. बॅचला जॉईन करा. ओके, तुम्ही इथं चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जॉईन करा आणि आता फी भरून सेशन अटेंड करा. अधिक जास्त तुम्हाला बदल जाणवेल. ओके. हा ओके. हा संडे सेशन ऐकून परीक्षा आता बंद मॅडमची घेणे. आता डायरेक्ट ऍक्शन घ्यायची स्वतःच्या आरोग्यासाठी, बाकी सगळ्या गोष्टींसाठी. ओके. हा ओके ओके. छान छान. नेक्स्ट. त्या नवीन आहेत. आणि असं यांनी म्हटलं त्याप्रमाणे फ्री सेशन अटेंड करून 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 पण काय ना, फ्री सेशन अटेंड करून करून ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या टेक्निक नाही शिकता येत. तर एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. नक्कीच एक आपण पुढचं पाऊल टाकतो, 100% टाकतो. फ्री सेशननी सुद्धा, फ्री मेडिटेशननी सुद्धा. पण शेवटी पुढचा कोर्स तो वेगळाच असतो, हा की नाही? हा आता मेघना सांगेल. मेघनानी फ्री सेशन अटेंड केलं. कोणी केले होते फ्री पहिले? कोणी आता काहीतरी सांगितलं ना? मी हा हा मी केलेले मॅडम फ्री सेशन अटेंड. तर त्या फ्री सेशन मधून तुम्ही जे सांगत होतात ऍक्च्युली ते मला इतकं पटत होतं मॅडम. आणि मला स्वतःहून मला सगळं ते ऍक्सेप्ट होतं तो सगळं. आणि त्याच्यामुळेच माझं माइंड इतकं रिलॅक्स झालं ना, की माइंड रिलॅक्स झाल्यामुळे माझे जे काही जी पॉझिटिव्हिटी मला येत होती मला, त्याने माझे विचार आपोआप बदलत होते. आणि त्यानेच मी आपोआप शांत म्हणजे माझ्या असं डोकं शांत होतं असं मला वाटत होतं. आणि भरून बघा करा जेव्हा केलं. मी थँक्यू थँक्यू थँक्यू. आता अश्विनी ताई माईक सुरू करू नका. ओके, मालन ताई, काय वाटते तुम्हाला? छान वाटतंय. काल सकाळी माझ्या पोटात दुखायला लागलं, तेही पुशीत. हा सगळे म्हणजे डॉक्टरला जाऊया आता. मी म्हणलं नको, थांबा थोडा वेळ. मग थोडा वेळ मी हिलिंग केलं, सिम्बॉल टाकले, सगळं 15 मिनिटात मी चांगली झाली. छान. मीच केलं.
काय चुकलं काय बरोबर आलं पण मी केलं स्वतः पण चांगली झाली मी. बरोबर. खूप छान. काय ना घरामधले सगळेजण म्हणतात ना मेडिटेशन कर, मेडिटेशन कर. आता त्यांना सांगा बघा मी स्वतःला दुरुस्त केलं की नाही. आता मेडिटेशन तर सकाळी 5ला 6ला उठतेच करते. 2 तरी ओके. करते सकाळी सकाळी. खूप सुंदर. खूप हा छान. बरं आनंदी वाटतं आनंद छान. सर्वीकडे. नेक्स्ट. आता कोणी माईक सुरू करा. पटापट. हां. दीपा कामेरकर. मी तुम्हाला ऐकलंच नाही. हो ना? Thank you very much. दीपाला मी ऐकलंच नाही खूप दिवसापासून आणि मला वाटते तेव्हा शेअरिंग पण राहून गेलं होतं. हो ना? नाही, नाही दीपक दीपक म्हणून नाव टाकलेलं आहे. हां, कामेरकर ताईंचं नाव वेगळं आहे. हां. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हो बरेच दिवस जॉईन नव्हतं केलं. हं. पण काहीतरी राहून गेल्यासारखं सतत अशी मनात हे होत होतं की खूप दिवस मॅडम खरं सांगते मेडिटेशन पण मध्येच माझे थांबले होते आणि बरेच दिवस कधी मॅडमशी कनेक्ट होतोय आणि कधी हे जॉईन करतोय असं झालं होतं. तर आता पुन्हा चालू करणार आहे. हं, हं, हं. मध्ये बराच गॅप पडला होता. असं झालं. पुन्हा जॉइन करा. ओके आणि छान हो. सेशन करा. ओके. काय हो. काय आला तुम्हाला अनुभव रेकीकडून? अनुभव तर खूप आलेत. जसं आपण जो विश बॉक्स केला होता तर त्यातली एक दोन विश कम्प्लीट झाल्या. अरे वाह! असं. हो. आणि जर मध्येच राहून गेलं जर मध्येच गॅप पडला तर मग ते आपल्याला चैन पडत नाही. मग जसं मनात सारखं येतं की करा तर केलंच पाहिजे झालंच पाहिजे असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत राहत. बरोबर. मेडिटेशन किंवा काय केली तर मी असं. मेडिटेशन केलंच पाहिजे आणि नक्की पुढे गेलोच पाहिजे. ओके. हो, हो. सांगते, सांगते हो. सर. सांगते. हां, हां. गणेश सर 2 मिनिट शेअरिंग झाल्यानंतर बोलते. ओके. थँक यू. प्रज्ञाताई लांडगे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. हां. माझे पण खूप अनुभव आहेत मॅडम आणि मेडिटेशन करावंच वाटतं रोज. तुम्ही म्हणलात ना जेवण आधी नाही केलं तरी चालतं पण मेडिटेशन करायचं. आणि सवय झाली त्याची खूप छान वाटतं सगळ्याच बाबतीमध्ये. आहे ना, माझे खरं आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. गुड. आणि कुठलं जास्त संकट पण आलं मोठं काहीतरी झालं असं की घरातली प्रॉब्लेम वगैरे तर मी त्याला फेस करते आणि बोलते आता व्यवस्थित सगळं. ही एक ऊर्जा छान आहे माझ्याकडे. खूप सुंदर. खूप छान. खूप हा. छान. जे की मी पित्ताचा स्वतःला त्रास वगैरे सगळे त्रास हां. कमी झालेत मॅडम. डायजेशन वगैरे व्यवस्थित होते आता. कुठलाच प्रॉब्लेम नाही. अंग दुखत नाही काहीच होत नाही. दुखणं हा शब्दच तोंडातून निघून गेलाय माझ्या पूर्ण. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे आणि तुमचे मॅडम. खूप छान. खूप छान. वेदनामुक्त व्हायचं आहे, तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आहे ना, हो. वेदना हा शब्द हो. विसरून हो. जासाल. हो. छान. थँक यू. नेक्स्ट. असं काही बाबा मोठ्या-मोठ्या गोष्टी करा, मोठे-मोठे शब्द वापरा, असं नाही बरं काय. जे आहे ते आहे. जे आहे तेच आहे. नेक्स्ट. स्वाती. स्वातीच तयार आहे ना? देशमुख? तुम्हीच आहे ना तयार? कोण आहे? हां, हां, हां. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी ग्रँड मास्टर 15 आता माझं चालू आहे आणि माझा आजचा छोटासा अनुभव सांगते मॅडम. आपल्या ग्रँड मास्टर 15 कौशल्य सर्वदे आहेत ना, त्यांच्या हं, सुनबाई काल परवा डिलिव्हरी झाल्या हं, आणि बाळ खूप रडतंय आणि त्यांना दूधच येत नाही. म्हणून हं. मी आज थोडस ऊर्जा दिली आणि एक 15-20 मिनिटामध्ये बाळाला दूध यायला लागलं. खूप येस. रडत होतं बाळ. हं, हा. हं. आजचा म्हणजे आता 7 वाजता मी हा म्हणजे प्रोटोकॉल केलेला होता. आत्ताचा थोड्या वेळापूर्वीचा हा अनुभव आहे आणि बाळ पण शांत झालं. बाळाला दूधच येत नव्हतं.
येस. असा जर कोणाचा तर खूप प्रॉब्लेम छान. असेल ना, हा, तर आणि सगळ्यांना सांगते, स्वातीच्या एका शेअरिंगमुळे अनेक नवीन मातांना याचा लाभ मिळेल, की एक तर स्वतः रेकी शिकलेली आई पाहिजे, पण नसेलही तरी कोणीतरी जर हिलिंग केली, तर बाळाचा हा जो स्तनपानाचा प्रश्न येतो अनेक वेळा, तो कित्येक बाळांना बाळांचा, आईंचा तो प्रश्न मिटलेला आहे. आणि जर थोडंसं बाळ मोठं झाल्यानंतर दूध कमी पडते वगैरे असंही झालं तरी हिलिंगनी ह्या सगळ्या गोष्टी छान, शेवटी ती पण ऊर्जाच आहे. आई सुद्धा ही एक ऊर्जाच आहे. आहे ना? तर हो, खूप सुंदर. तर खूप आनंद वाटला मॅडम. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण माध्यम आहात आणि तुमच्या माध्यमातूनच आम्ही पण हे सर्व करतोय. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे पण आणि तुमचे पण. आणि माझा अनुभव तर खूप माझं गाठोडं आहे, तुम्हाला माहिती आहे. खूप छान अनुभव घेतलेले आहेत मी. त्या आरोग्याच्या बाबतीत गाठोड्यामधलं एक काय म्हणा, एक काढा. हा, गाठोडा. काढू का? एक काढा. हा, 10 तारखेला माझ्या आईला अचानक अटॅक आलेला, हार्ट अटॅक आलेला. आणि मला काही माहित नव्हतं, मी पुण्याला चाललेले होते. मग अचानक मला फोन आलेला आणि म्हणजे अर्जंट घेऊन गेलेली दवाखान्यात. मग जस्ट मला असं कळलं की आईला अटॅक आलाय म्हणून. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये मला काही सुचत नव्हतं. माझं त्या दिवशी मेडिटेशन पण कधीच माझं मेडिटेशन राहत नव्हतं आणि त्या दिवशी राहिलेलं माझं मेडिटेशन. आणि मी स्वतःला शांत केलं. फक्त माझ्या डोळ्यात फक्त अश्रू होते, काही सुचत नव्हतं. अटॅक आले आणि 50% माझी आई गेलेली असं सांगितलेलं. म्हणजे 5 मिनिटाला एक तिचा ठोका पडत होता हृदयाचा. तेवढ्याही परिस्थितीत मी स्वतःला शांत केलं, मेडिटेशन केलं आणि तिला हिलिंग दिलं. तर तिचा बीपी म्हणजे खूप लो झालेला, 50 पर्यंत आलेला. आणि मग 50 पर्यंत आलेला. मग डॉक्टर म्हणले, मग मी हिलिंग द्यायला सुरू केली घरी येऊनच आणि तिला म्हणजे शांत होऊन हिलिंग दिली. तर मग 15 मिनिटातच पेशंट पूर्णपणे म्हणजे रिकवर झाला. म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होती ती शुद्धीवर आली आणि असं म्हणजे नॉर्मल बोलायला लागली, की तिला असं अटॅक आलाय असं सुद्धा वाटत नव्हतं. इतकं छान म्हणजे सगळा बीपी पण आहे. आणि डॉक्टरनी तिला 48 तासाची मुदत दिलेली होती. 48 तासामध्ये आणखीन अटॅक येऊ शकतो असं म्हटलेले डॉक्टर. तर नंतर तिला अटॅक नाही, काही नाही, फक्त एका हिलिंगने माझी आई पूर्णपणे रिकवर झालेली. बीपी नॉर्मल झाला आणि पूर्ण 12 तासाच्या आत तर पूर्ण नॉर्मल झाली, उठून जेवण वगैरे करायला लागली. डॉक्टरांनी इतका काय छान माझं सांगितलं? डॉक्टरांनी काय म्हटलं मग तुम्हाला? डॉक्टर म्हणे आम्ही असं पेशंट बघितलं नाही, की म्हणे काय असं झालं की एक 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा पेशंट म्हणजे शुद्धीवर कसा आला. 15-20 मिनिटांमध्ये शुद्धीवर आला. इतकं बस म्हणजे छान ब्रह्मांड. म्हणजे हा, ब्रह्मांडाचे तर खूप, तुमचे पण मॅडम खूप खूप धन्यवाद, ब्रह्मांडाचे सुद्धा. आणि म्हणजे आपण क्रिटिकल सिच्युएशन मध्ये स्वतःला शांत कसं ठेवावं, आपण स्वतः थोडस शांत राहून मॅडमनी शिकवल्याप्रमाणे ते सगळं मी हे केलं. त्यामुळे सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या. आता कुठलीही म्हणजे क्रिटिकल सिच्युएशन जरी आली तरी आता भीतीच वाटत नाही मला, कुठलीच भीती नाही वाटत, बिलकुल नाही भीती. आणि आपलं सगळं आपल्याला जे हवं तेच होतं, पॉझिटिव्हच होतं. खूप मला जे छान हवं आहे आनंद तेच. आहे. खूप सुंदर. खूप 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 छान. थँक्यू मॅडम. ब्रह्मांडाचे पण सर्वांचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. हो हो आणि मॅडम. आणि स्वतःला शाबासकी द्या. आणि थँक्यू मॅडम. तुम्ही थँक्यू. अगोदर सांगितलं सर्वोदय ताईंच्या सुनबाईंबद्दल. मला असं वाटते त्या अगोदरच्याच दिवशी ग्रँडमास्टर सेशन मध्ये त्यांनी विषय केलेला आहे ना, पुढच्या हो महिन्यातली हो काहीतरी तारीख दिलेली. आपण काय म्हटलं होतं त्यांना सेशन मध्ये, आठवते का कोणाला? हो मॅडम. मॅडम बोलल्या होत्या की शुक्रवारी 5 तारखेला संध्याकाळी. अटक होण्याची शक्यता आहे म्हणून. हा, हो 5 हो तारीख हो दिली होती त्यांना. तेवढ्या लांबवर नाही, सांगितले बेबी लवकरच शुक्रवारी येणार आहे. झालेली. हा, आपण त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे बेबी लवकरच येणार आहे, 5 तारखेला नाही. ओके, आहे ना? हा. आणि आणि मॅम मला वाटते त्यांच्या मॅडम हा, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात. मोठ्या सुनबाईला मुलगी हवी होती, मुलगीच झाली. आणि सुनबाईला मुलगा हवा होता तर मुलगा झाला. त्यांच्या पूर्ण इच्छा
त्यांच्या मनाप्रमाणे पूर्ण झालेले आहेत. आता ना सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलगी होणे आणि मुलगा होणे हे पण युनिव्हर्सची देण आहे, हे पण लक्षात हो. ठेवावं. ओके. हो. नक्कीच आपली इच्छा पूर्ण झाली. त्यासाठी थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. पण हे अगोदरच त्या आई आणि बाबांचा, सोलचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा तो परिणाम आहे. ओके. तो विषय मोठा आहे. थँक्यू स्वाती, थँक्यू. खूप धन्यवाद. आणि पुन्हा एक थँक्यू महत्वाची मॅम. गोष्ट सगळ्यांना, खूप महत्वाची गोष्ट अशी, की जन्म आणि मृत्यू बदलण्याची ताकद ऊर्जेमध्ये नाही. जन्म आणि मृत्यू हा ठरलेलाच आहे. आपण वेदना कमी करण्यासाठी किंवा त्या आजारपणापासून आजारामधल्या वेदना कमी करणे किंवा आजारापासून मुक्तता मिळवणे यासाठी आपण माध्यम होऊ शकतो. आपण माध्यम आहोत दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी. म्हणजे आपण खूप काही आपणच केलं असं नाही. ओके. आपणच केलं असं नाही, पण आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जेने माध्यम केलं आणि छान बदल झाला. मात्र स्वतःच्या आयुष्यामध्ये झालेल्या सकारात्मक बदलासाठी आपणच आहोत, हे पण लक्षात घ्या. ओके. म्हणजे असं म्हणायचं आहे, की कधी-कधी काय होते ना, हे मी केलं, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. यामुळे आपल्यामध्ये ना काय येते, अहंकार येतो आणि त्यासाठी कायम लक्षात ठेवावं, मी फक्त या ब्रह्मांडाने नेमलेला एक माध्यम आहे. थँक युनिव्हर्स. थँक खूप धन्यवाद. नेक्स्ट थँक्यू. थँक्यू मॅडम. शुभांगीला बोलायचं. शुभांगी डोरलेला आपण संधी देऊया यावेळेस, हो ना? बाकी कोणाला बोलायचंय? कोणालाही बोलायचं असेल डोरले ताई तयार होईपर्यंत. डोरले ताई, आर यू रेडी? करा मग माईक सुरू. हं. डॉक्टर साहेबांना बोलायचं आहे. हां. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते आत्मा. सर्वांना. हं. ऍक्च्युली माझं मी जेव्हाची रेखीमध्ये आली, मला भयंकर ऍसिडिटीचा त्रास होतो आणि मी जरी बाहेर पडली, थोडी जरी उन्हामध्ये गेली किंवा पाणी कमी पिली किंवा काही असं झालं, तर खूप ऍसिडिटी वाढायची. आणि मी जेव्हाची आता रेखीमध्ये आली, मेडिटेशन सुरू केली, तेव्हाचा माझा ऍसिडिटीचा त्रास कमी झालं. गुड. ग्रँड मास्टर मध्ये काय मिळालं? ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासूनच मॅम. हो का? ओके. हं. छान. मस्त. थँक युनिव्हर्स. नेक्स्ट. माईक सुरू करा आपापले. मग मला दादांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. रेंज आपली निलिमा, कपड्यांवाली बाई, कपडे शिवत आहे. आणि ना आता तुम्हाला सांगते, आमची एक्सप्रेस अनुभवांची जे सुरू होणार ना, आम्हाला थांबवावी लागेल. नमस्ते मॅडम सगळ्यांना. नमस्ते सर्वांना. हां, खूप छान बोला. मस्त वाटते. ऐकते सेशन. काम पण लोड भरपूर आहे. लग्नाचं सीझन आहे. पण रेकीत आल्यापासून इतकी ऊर्जा वाढली ना, की पहिले कंटाळा यायचं काम करायला. आता कंटाळाच येत नाहीये. 5ला पण मेडिटेशन केलं नाही तर. आणि काय सांगण्यासारखं तर भरपूर आहे, पण काय सगळं सांगतायत अनुभव छान छान. छान. आणि काही मॅडम लोक तुम्ही असे आहेत, काही लोक असे आहेत, ते ना रोज नवीन अनुभव घेतात. आणि काही लोक असे आहेत ना, जसं आपण जेवण करतो ना, सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेगवेगळे अनुभव घेतात ऊर्जेसह. हो ना? ऊर्जामय जीवन झालं आहे. खूप 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 सुंदर वाटते. खूप छान वाटते. नवीन जे पण काही शिकतायत त्यांना आपण म्हणजे मॅडम भरपूर देतायत. फक्त आपलं घेताना घ्यायला पाहिजे त्यांनी सगळं. झोळी आपली रिकामी आहे. मॅडमकडे भरपूर आहे आणि आपल्याला ब्रह्मांड ऊर्जा मॅडम देतात. मला तर मी देखील याच्या आधी तर खूपच म्हणजे नकारात्मकच विचारातच होते. मला वाटत नाही की मी आता इतकी शांत कशी झालेली आहे आणि किती मी फास्ट बोलायची. कंट्रोलच राहायचं नाही स्वतःवर. आता असं वाटतं की नाही, जर गरज नाही आपली तर बोलण्याची तर तिथे नाही बोलावं. हे एक म्हणजे रेखीमुळे झाले म्हणजे. आणि खूप म्हणजे आता टेन्शनच नाही वाटत हे कसला. खूप म्हणजे एक संजीवनी ब्युटी म्हणता येते ना, तशी मिळालेली आहे रेकी ऊर्जा म्हणजे. खूप सगळं बदल आनंदीच आहेत सगळीकडे. काही आता म्हणजे सांगायला भरपूर आहे, पण काय सांगणार, सगळं छान वाटते. ओके. आर्थिक, आता तुम्ही छान कपडे शिवत आहात, तर मी असं विचारते आहे, आर्थिक स्थितीमध्ये काही बदल झाला का? कारण आता नेमकी हो. तुमची 3rd डिग्री पूर्ण झाली. काय आहे आर्थिकतेमधला बदल?
म्हणजे मी कंटाळा करायची माझ्याकडे म्हणजे काम असायचं पण मला बसायचीच इच्छा होत नव्हती. पण हम्म. आता इतकं म्हणजे मला परत पाठवायला लागले काम. एवढं मला काम यायला लागले म्हणजे असं म्हणजे माझ्याकडे वेळ नाहीये घ्यायला. मी दिवसातून अशी 3-4 कस्टमर परत पाठवते आणि खूप म्हणजे नाही मला वेळच नाही म्हणजे माझ्याकडे इतकं आता काम आहे ना ऊर्जा जोडल्यापासून तर अजूनच भर झालेली आहे आणि आता पैशांची असिस्टंट ठेवा आणि आता असिस्टंट ठेवून काम करून घ्या. काम वापिस पाठवू नका. ऊर्जा येत आहे तिचा योग्य प्रकारे नियोजन करा आणि कामाला लागा. वापिस नका पाठवू, असिस्टंट नेमा. दोन आहेत मॅडम असिस्टंट पण तरी पण अजून म्हणजे त्यांना पण आता म्हणजे म्हटलं चला आता माझं मी परत पाठवते तुम्हाला देऊन टाकेन काम एवढं आता म्हणजे आणि पैशांची पण आता तंगी नाही जेव्हा पण पाहिजे ना तर पटकन कस्टमर येऊन पैसे देऊन जातात पण ब्लाऊज शिवून द्या पटकन म्हणजे इतकं आणि मला इच्छाच नाही व्हायची मशीनवर बसायची कारण का मला झोपेचा प्रॉब्लेम होतं मला खूप त्रास व्हायचा पण आता माझा तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे अर्धी गोळी झालेलीच आहे आता पूर्ण बंद होईल महिन्याभरामध्ये आणि खूप म्हणजे फ्रेश वाटते आणि कोणी पण बोलताना म्हणजे आता पहिले जेव्हा जाणवत होतं की आपला राग करतायत की काय आपण बोललेलं कोणाला नाही पण आता तसं काही नाही बोलायला येतात उलट त्यांना नाही बोलले तर हे होतं इतकं म्हणजे ऊर्जेतून सगळं म्हणजे आनंदी सकारात्मक सगळ्या गोष्टी घडतात आणि त्या बढिया. दिवसाचं पण मी एक मॅटर झालेलं होतं तुम्हाला फोन केलेला तो पण इतका सॉल्व्ह झाला आणि आमच्याच बाजूनी सगळ्या गोष्टी झाल्या मी ते मेडिटेशन केलं कोर्ट कचेरीचं केलं प्रोटोकॉल खूप छान झालं सगळं सुंदर झालं येस. कोर्टामध्ये एखादी केस असेल किंवा एखादं काही अडचण आलेली असेल, जिथे आपण अटकलेलं आहे, तर तेथे योग्य न्याय मिळावा यासाठी पण ऊर्जा कशी द्यावी, हा पण आपण छान प्रकारे प्रोटोकॉल शिकवत असतो. काय-काय शिकवतं, काय-काय आणि ना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रम काही अगोदर सांगितलेला नसतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. जर काय तुमचा विश्वास असेल, तर या. आल्यानंतर मात्र तुम्ही आले एका गोष्टीसाठी आणि मिळणार मी आलेली वेगळ्या गोष्टीसाठी जेव्हा मी तुम्हाला म्हणाले की सासूबाईंचं आणि मुलीचं होतं ते विषय राहिले बाजूलाच ते तर एवढे गोड झालेत की मुलीला कानातले पण सोन्याचे केले काय काय त्यांचं एवढं चांगलं चाललंय ना की म्हणजे विषयच तो बंद झाला पूर्ण रेकीत आल्यापासून विषयच काही बाजूलाच निघून गेलेलं आहे सगळं इतकं छान खूप वाटते सुंदर. खूप छान, खूप छान. की मी आली कशासाठी, की बाबा कुठेतरी माझ्या लेकीच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, तो तर मिटलाच, पण बाकी सगळ्या गोष्टी भरभरून मिळत जातात. थँक यू म्हणूया युनिव्हर्सला. बस, आहे सगळ्यांना ना? सर्वांना नमस्ते खूप मॅडम छान. तुम्हाला अशाच आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद कायम राहणारच आहे आणि आम्ही तो घेतच राहणार आहोत ऊर्जा तुमच्यासाठी भरभरून ब्रह्मांड देतच राहणार आहे. हो, तुम्ही हात केला आहे, हँड रेज केला शुभांगी? हां. मला आजचा एक अनुभव शेअर करायचा होता मॅम. खरंच रेकीमध्ये म्हणजे रेकी एवढी ब्रह्मांडाकडून दिलेली सकारात्मक ऊर्जा आहे, हं. की म्हणजे आपण न काही बोलता किंवा न काही सांगता समोरच्यांना सुद्धा कळतं, की किती पॉझिटिव्ह आहे किंवा काही म्हणून. मी आज मुलाचं पेपर होतं, सेंटरवर गेली होती हं. आणि एक अनोळखी पेरेंट्स माझ्यासोबत म्हणजे कडे आले आणि त्यांनी विचारलं, की तुम्ही डॉक्टर आहात का? मी म्हटलं, "नाही, मी काय डॉक्टर वगैरे काही नाहीत." म्हणे, "तुम्ही रेकी ग्रँडमास्टर वगैरे काही आहात का?" म्हणे किंवा काही क्लासेस करता का? म्हटलं, "का बरं? कसं काय तुम्ही म्हणता?" म्हटलं. कारण आता आपण असं पण म्हणू शकत नव्हतो, की त्यांनी काही आता नंबरवरून काही ट्रू कॉलरवरून वगैरे चेक केलं. कारण नंबर तर माझा नव्हताच त्यांच्याकडे किंवा त्यांचं माझ्याकडे नव्हतं. नाही म्हणे, "मला अशी तुमच्या जवळ आल्याने एकदम अशी पॉझिटिव्ह ऊर्जा जाणवली" म्हणे आणि मला एकदम असं फील झालं म्हणे आणि पटकन माझ्या तोंडातून ते निघालं म्हणे, की हं. "तुम्ही करत आहात का बा?" म्हणून म्हणे. म्हटलं, "हो आपला मॅम, करते." आपला आभा चेंज होतो. आपली एनर्जी लेव्हल चेंज होते. आपण हां, देण्याच्या हां. भूमिकेमध्ये आहे. आपण ऊर्जा ऊर्जा देऊ शकतो. आपल्या आजूबाजूला आल्यानंतर एक सुरक्षित वातावरण निर्माण होतं. हां. तेच हा म्हटलं. मग तुमच्या शेजारी आले आणि मला एकदम पॉझिटिव्हिटी जाणवली म्हणे आणि पटकन मला ते असं कळालं म्हणे, की नाही तुम्ही हे आहात बा म्हणून. छान, हे सांगायचं छान. होतं. जबरदस्तीने स्वतःला सध्या चूप ठेवत आहे माधुरी आणि रंभा जबरदस्तीने अशी चूप ठेवून राहिल्या स्वतःला. हां, बोला. पटकन बोला. नमस्ते मॅडम. आठवण बसते. हां ना, बोलल्याशिवाय काही जमणार नाही आता असं झालं ते. हो ना, मनीषाचंही मी तसंच होऊन माधुरी राहिलं. मी माधुरी बोलते मॅडम. मॅडम काही हां, मनामध्ये प्रश्न असला की समोरचीच व्यक्ती येऊन ते आपल्या प्रश्नाचे उत्तर सांगूनच टाकतात. हो.
असंच होते मॅडम. मला मॅडम ऍसिडिटीचा खूप त्रास होता. तर शुभांगीताई आल्या आणि त्यांनी पटकन ऍसिडिटीचा त्रासाबद्दल सांगून टाकलं. मला पण ऍसिडिटीचा खूप त्रास होता मॅडम. तर तो माझा त्रास खूप कमी झाला ऍसिडिटीचा. म्हणजे हा नाहीच आहे. आणि उन्हाळा लागला की मला आणि म्हणजे लघवीच्या याच्यामध्ये खूप त्रास व्हायचा. हं. तर तो त्रास मला आता मी उन्हाळ्यात चालू आहे आणि ओवा खाते तरी पण मला म्हणजे तो त्रास जाणवत नाही मॅडम. तो पण त्रास माझा कमी झाला. म्हणजे आरोग्याबद्दलचे हे आहे तर ते कमीच झालं आहे मॅडम. आणि आर्थिक सुधारणा तर माझ्या बॅगा वगैरे पण चांगली शिवत आहे मी आणि त्याची विक्री पण चांगली होत आहे मॅडम. आणि घराचा पण प्रॉब्लेम होता तो पण म्हणजे चांगला सुरळीत चालू आहे सगळ्या गोष्टी. आणि आपल्याला म्हणजे कुठं कोणताही कार्यक्रम असला असं वाटत होतं की पहिले आधी कसं कसं मी क्लास जॉईन करीन, होईल की नाही होईल, मी तेवढा वेळ देईन की नाही देईन, पण ते ब्रह्मांडच करून घेते मॅडम आपल्याकडून. आपण म्हणजे थोडंच आपण समोर पाऊल टाकलं की ब्रह्मांडच पूर्ण करून घेते. मला आधी असं वाटत होतं की मी ग्रँड मास्टर करीन की नाही करीन, मी होईन की नाही म्हणून एवढी फी म्हणजे कशी देईन मी. पण मॅडम मी वीज बॉक्स मध्ये तेव्हा हे लिहिलं होतं स्वप्न तर ते माझं स्वप्न पूर्ण झालं मॅडम. आणि मी ग्रँड मास्टर पण करत आहे. ज्यांना ग्रँडमास्टर व्हायचं त्यांनी विश बॉक्स मध्ये लिहा आणि माधुरी यांच्यासारखं स्वप्न पूर्ण करून घ्या. ओके. खूप छान. खूप चला घाई करूया. हं. आनंद हं. सगळीकडे. थँक्यू मॅडम. ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे. चला रत्ना नंतर मनीषा भोसले आणि मग पुढे जाऊया हो ना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आणि मग आमचं लाडकं बाळ जर बोलत असेल तर त्याला आम्ही 1 मिनिट देऊया बोलायला. हा मी हा आजचा अनुभव शेअर करते. असं काही हा खूप मोठा नाही, छोटाच आहे. हं, काल आमचं मिक्सर खराब झालं होतं. हं, मी त्याला खूप प्रयत्न केला पण ते चालूच होत नव्हतं. पाटेवरून त्यावर चटणी वाटली. नंतर हं, आज म्हटलं बघू बरं एकदा ट्राय करू चालू होतं का. त्याला आधी रेकी दिली मी, मिक्सरला रेकी दिली मी, की हं. माझं मिक्सर छान चालू झालं आणि खरंच ते बटन दाबलं तिथे चालूच झालं मॅडम ते मिक्सर. नंतर बंदच नाही पडलं. ह्या काही असं अफवा नाहीये हा. ह्या अफवा नाही आहे. करून बघा तुम्ही पण. नाही खरंच आहे. तुम्हाला रिझल्ट आला तर करा. असं सगळ्यांना सांगते मी. तुम्हाला जर रिझल्ट आला ऊर्जा देऊन बघा एका गोष्टीला. ओके. हा होतं. खूप छान. खूप छान. नवीन अनुभव. मनीषा भोसले. नमस्ते मॅडम. आठवण नमस्ते नमस्ते. सर्वांना. मॅडम अनुभव खूप छान येत आहेत आणि कोणता सांगू आणि कोणता नको असे आहेत. म्हणजे एक तर असं झालंय की रेकीत आल्यापासून एक स्वभाव बोलका असल्यामुळे आपलं बोलणं जास्त होतं. तर हं, त्याच्यावर खूप कंट्रोल आलंय. राग, चिडचिड त्याच्यावर कंट्रोल आलंय. मी खरं तर आईचा ऍक्सिडेंट झाला आणि आईला बरं वाटावं, ती पूर्ण बरी व्हावी त्यासाठी आलेले. माझं पर्सनल असं होते, पण जास्त आईसाठी. तर ते त्याच्यात तुम्ही मदत केली अगदी आईच्या ऑपरेशनसाठी वगैरे, की तिची गॅरंटी पण नव्हती की ती आपल्या बरोबर असेल नसेल. पण तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय दोन्ही. ती घरी आली, तिला उठून बसता येतंय. खूप म्हणजे खूप क्रिटिकल ऍक्सिडेंट आणि खूप. तर त्या गोष्टी झाल्या. विथ माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बोलण्याला खूप यश आलंय आणि गोष्टी आता क्लिअर झाल्यात. एखादी व्यक्ती बोलत नसेल तर खरंच त्याचं इंटेन्शन आपल्याबद्दल चांगलं आहे का, तर ठीक आहे. ती युनिव्हर्सनं आपल्यापासून बाजूला काढले तर ते योग्यच आहे. म्हणजे ठराविक सिलेक्टेड जे खरोखर चांगले लोक आहेत त्याच्याशी आपण कनेक्टेड होतोय आणि खूप चांगला अनुभव येत आहे. आणि त्यासाठी मनापासून थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. खूप छान. आणि या महिन्यात मला या आठवड्यात ग्रँड काही नवीन मास्टरला यायचंय. या या ग्रँड मास्टरला आठवड्यात यायचंय. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या. नक्कीच, नक्कीच. मी काय म्हणते, या आठवड्यात काही एखादं नवीन गिफ्ट परत? हो मॅडम. जसं मी घड्याळाचं सांगितलं होतं की मला 7 वॉच हवेत, तर मला त्यातले 2 त्या ब्रँडचे, त्या डिझाईनचे तसे मला मिस्टरांकडून मिळाले. तसे मला त्याच जे मी ठरवले होते मनात की मला हे असे ड्रेस हवे, तर सेम तसे ड्रेस मला ऑनलाईन गिफ्ट मिळाले. खूप खूप सरप्राईज मिळत आहे. तुम्ही स्वतः त्यासाठी शॉक आहे की एवढं छान कसं घडू शकतं. हां, जर काय कोणाला गिफ्ट हवे आहेत,
विश आहेत की हा मला छान गिफ्ट मिळावे, तर तुम्ही ऊर्जेसोबत जुडा असंही सांगू शकतो आपण आहे ना आता. असा तर आम्ही म्हणजे अनुभव हा घेतला अनुभव नव्हता. खूप वेगळा आहे, पण सरप्राईज अनलिमिटेड. खरं आहे. थँक्यू. खूप सुंदर. मनापासून थँक्यू. खूप सुंदर. खूप छान. कोण, 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 कोण? आता कोण राहिलं? चला बऱ्याच दिवसाची संधी दिली नाही. वैजयंता खरात. मागच्या आठवड्यामधला काय बरं अनुभव आहे? नमस्ते मॅडम. तुम्ही मनातली आठवण गोष्ट ओळखली. मी म्हटलं मॅडमने अजून नाव घेतलं नाही येऊन गप्प बसले होते. हां. हँड राईज करायचं ना बाई, मॅडम नाही घेऊ शकत एखाद्या वेळेस. मॅडम तुम्ही पोचता की तिथपर्यंत तेच मला माहिती नाही. एक सेकंदच मनात विचार करते मॅडमने अजून नाव घेतलं नाही, तेवढ्यात नाव घेतलं तुम्ही माझं. छान. परवा सोनालीची गेल्या आठवड्यात तब्येत खूप खराब झाली होती. तुम्हाला सांगितलं होतं हं, की पूर्ण लेफ्ट साईड तिची पूर्ण दुखत होती हं, छातीच्या खाली. हं, त्याच्या गेल्या आठवड्यात तर केलंच होतं, पण नंतर हं, दुसऱ्या आठवड्यात पण झाल्यानंतर तुम्हाला मी एक मेसेज टाकला होता फक्त संध्याकाळी. हं. आणि त्याच्यानंतर एक खूप त्रास व्हायला तुमचा फोन आल्यावरती 1 वाजता मी म्हणजे देवाने फोन केला असं मला वाटलं आणि मी रिलॅक्स झाली. मी मुलांना घेऊन झोपले नंतर. तुम्ही म्हटलं असं असं कर क्लीन केलं आणि झोपून गेले मी मुलांना घेऊन तिच्या. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आले तिचे. पण हां. परवाच्या रात्री परत तिला तोच त्रास झाला आणि मी हिलिंग केली पूर्ण तिची. मला वाटतं मी झोपेत करत होती की काय मला काही कळलंच नाहीये. पण पूर्ण क्लीन झाली ती आणि ते सगळे सिम्पटम्स जाणवायला लागले. म्हणून तुम्हाला एक मेसेज टाकला आणि म्हणजे म्हणजे गुरूंची शपथ दिली की तुम्ही 1 सेकंद फक्त मला तुम्ही रेकी दिली, 1 सेकंद दिली असेल. एका सेकंदामध्ये माझी बॉडी रिलॅक्स झाली. म्हणजे इतका त्रास होत होता मला, की ते सगळे सिम्पटम्स मला जाणवत होते ते. मी हं, म्हटलं ती एवढी हसायला लागली दुसऱ्या दिवशी. म्हणे, "मम्मी माझं सगळं तुझ्याकडे आलं. म्हणजे तू सगळं ओढून घेतलंस तुझ्याकडे आणि हं, मी रिलॅक्स झाली." आणि तिला आता परत त्रास झाला नाहीये तो. पण हं. तो त्रास सेम टू सेम मला होतो. मी झोपून होते दुसऱ्या दिवशी आणि तुम्हाला एक दुपारी म्हटलं नाही मॅडमशी थोडंसं बोलतेच. म्हणून एक मेसेज टाकला आणि तुम्ही रेकी दिली. एका सेकंदात 1 मिनिट पण नाही. तुम्ही रेकी दिली आणि बॉडी एकदम नॉर्मल झाली. मी उठले लगेच. म्हटलं खरंच देवच आहे माझ्यासाठी मॅडम. म्हणजे इतकं मला बरं वाटलं की विचारायला नको. म्हणजे देवापर्यंत पण पोहोचायला खूप वेळ लागतो असं वाटलं कधी-कधी. म्हटलं 1 मिनिट पण लागला नाहीये. मी हीच गोष्ट जर रात्रीच केली असती, तर मी कधीच चांगली झाली असती. पण ते लक्षात नाही आलं. रात्रभर मी तिला हिलिंग देत होते. म्हणजे झोपीत पण देत होते की काय हे माझ्या लक्षात आलं नाही. ऍक्च्युअली ते ती ना डोक्यामध्ये होतं. ते काय झालं, की ना तुमची ऊर्जा स्वरूपामध्ये एस्ट्रल हिलिंग झाली आणि ऊर्जा जात राहिली, जात राहिली. त्यामुळे कट एनर्जी झाली नाही आणि मग ते तुम्हाला त्रास झाला. म्हणून त्या प्रॉपर टेक्निकनी करायचं. ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर नाही मग ते सकाळी हां. ती 5 वाजेपर्यंत ती मला झोपच दिली नाही 1 तास पण रात्रभर. जशी ती 1 वाजता उठली ना, मला झोपूच द्यायला तयार नाही. मी म्हटलं मला झोपूच मला खूप झोप आली. मी 5 वाजलेली सकाळी. आता तिला आपल्याला मग या ती बॅचला बसवायचं. येणाऱ्या बॅचला तिला कुठल्याही परिस्थितीमध्ये बसवून द्या. ओके? हो. आणि तिला आता चालेल. प्रॉपर ऊर्जेला जोडा. हां खूप ना, सुंदर व्हायचं. वजन पण खूप वाढलंय मॅडम तिचं. पण थँक यू, फिरायला पाठवा. धन्यवाद. तुमचे आणि ब्रह्मांडाचे खूपच धन्यवाद. मी म्हटलं ना, देव पण माझ्यापासून खूप लांब आहे. इतक्या जवळ तुम्ही होता, की एका सेकंदामध्ये मला तो अनुभव आला. नाही, खूप लगेच छान. खूप धन्यवाद. देव लगेच वगैरे नाही आहे. आपण फक्त माध्यम आहोत. आपण म्हणजे माध्यम. असं देव वगैरे करून पुन्हा अहंकार येईल. नको बाबा तो. त्यापेक्षा आपण त्या ब्रह्मांडाचे लाडके लेकरं आहे आणि आपण कुठं देव नाही आहे, पण त्या परमपिता परमेश्वराचा अंश तुमच्या आणि माझ्या प्रत्येकामध्ये आहे. त्या ऊर्जेसह छान जुळूया. स्वतःला ऊर्जावान करूया आणि हीच ऊर्जा तुमच्यामध्ये सुद्धा आहे. तुम्ही एक ग्रँड मास्टर आहात. पण झालं असं वैजयंताताई, की त्या घाबरलेल्यामध्ये किंवा बाबा लगेचच लेकीने असं म्हटलं, त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सुचल्या नाही म्हणून. नाहीतर तुम्ही सुद्धा स्वतःला एका सेकंदामध्ये हील करू शकल्या असत्या, ज्या प्रकारे मी तुम्हाला ऊर्जा दिली. हं, आणि मॅडम दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला पण मी हिलिंग देते, त्याला फरक पडायला लागलाय. तर म्हटलं छान. आता थोडंसं स्टेटसला ठेवायला सुरुवात करावी, की हं, हिलिंगचं चालू करावं म्हणून. नक्कीच. तर खरंच आशीर्वाद द्या, की मला हिलिंग खरंच चालू करायची. स्वतःसाठी कार्य करायला लागा. आणि पार्लरमध्ये पण आता 4 दिवस झाले जाते. रिस्पॉन्स खूप हां, चांगला यायला लागलाय. मी तुम्हाला हां, सांगितलं पण सुरुवात केलेली आहे. हां. छान. तर होऊन जाईल मॅडम आपले हां, पटकन. हां. मॅडम प्राजक्ता. हां, हां. हा
एक आता नमस्ते. एक नात आहे ना ती मुक्ता, ती हा जरा हॉस्पिटलमध्ये आहे. हा तर कालपासून मी तिला कफ खूप झालाय, व्हायरल इन्फेक्शन आहे ते. कफ हं, इतका होता की तिला श्वासोश्वास पण असा घेता नव्हता येत नाकाने. तर हं, असं ती तोंडाने पण घेत होती. मग रात्री तिला 2:30 वाजता ऍडमिट केलं. मग मला तिचा फोन आला त्या दिवशी, त्यावेळेस मी तिला हिलिंग केलं. तर मला काय कळत नव्हतं. पहिले मी पॉवर बॉल केला, नंतर डिस्टन मध्ये, आणि नंतर सोलार चक्र क्लीन केलं. हं. आणि जसं जसं मला रात्री सुचलं तसं मी केलं. आणि सकाळी तिला बरं वाटायला लागलं थोडं. पण ते फवारा हे ते असतं ना, सगळं केलं त्या डॉक्टर लोकांनी वगैरे असं. आता हं, फक्त 2 रिपोर्ट यायचे आहे. तर हं. पूर्ण म्हणजे अजून भरपूर राहिलाय म्हणजे कप आतमध्ये. त्याच्यासाठी आपण कुठलं काय म्हणजे हे करायचं, केलं. लंग्सच्या चारी बाजूनी सिम्बॉल द्या आणि क्लीन करा. ओके. म्हणजे हे पूर्ण छातीचा भाग पूर्ण. हा, चारी बाजू, मागची, पुढची आणि दोन्ही साईड सिम्बॉल द्या, एनर्जी द्या छान आणि क्लीन म्हणा. बघा. ओके. हा, आपण थोडस देऊया तिला मी 2 देते, काळजी मिनिटासाठी. करू नका. ओके. हा. हा, ठीक आहे, मला पाठवून द्या, काळजी नका करू, काय मी क्लीन. हा, काय पाठवू फोटो? आता मला तुमची नात कशी समजेल? हा. हा, हो, ओके. पाठवते. हा, हा, छान. आता मी या स्टेशन साठीच मी घरी म्हणजे तुम्हाला आपलं स्टेशन आहे तर निदान त्याच्यात बोलूया. आणि त्याच्यासाठी मी एक आता मेसेज घरी आहे. टाकायचा. एवढ्या सेशन साठी वाट नाही बघायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये एक न- मेसेज टाकून द्यायचा ना. तुम्हाला माहिती नाही का? जर का एखादी हा गोष्ट आपल्याला थोडीशी वाटली, तर तिथे मेसेज टाकायचा. कधी-कधी इमोशनल येतं. बाकी तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्हीच तुमची नात एकदम ओके करू शकता. डॉक्टर साहेब सोबत आहे. टेन्शन घेऊ नका. ओके? हम्म. हां, हा. पाठवून द्या. हां. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. कोणाला बोलायचंय? एक शेवटची संधी. बोला. मॅडम मी बोलू? तुम्ही बोलल्या ना स्वाती पहिले? हा, नाही मला ब्रेसलेटचा अनुभव सांगायचा होता. हां. मुलीला तुम्ही ब्रेसलेट दिलेलं ना, हां. तर ज्या दिवशी तिने हातामध्ये घातलं ना, त्या दिवशीच तिला गिफ्ट मिळालेली होती. फ्रीमध्ये. तिनं खरेदीला गेलेली आणि कार्डवर नाव लिहून टाकलं. तर 10 मध्ये तिचा नंबर लागलेला. तिला एक चांदीचा गणपती मिळालेला पुण्यामध्ये. मी पण होते सोबत. हं. तिला मी ब्रेसलेट घेऊन गेलेले आणि एक छोटंसं किचन गिफ्ट काहीतरी मिळालं. 2 गिफ्ट मिळाले छान. त्या दिवशी. ब्रेसलेट ज्या दिवशी अभिनंदन. घातलं त्या दिवशी. थँक्यू मॅम. थँक्यू. मनीषाचे गिफ्ट ऐकून त्यांना आठवण आली त्यांच्या गिफ्टची. खूप छान. हां, हां. ब्रेसलेटचं पण खूप छान अनुभव. येस, खूप छान. नेक्स्ट. थँक्यू मॅम. नेक्स्ट. थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. नमस्ते सर्वांना. आठवण बसते. डॉक्टर नवीन माने. अनुभव. नवीन अनुभव. रोजचा सकाळ, सासू दुपार, संध्याकाळ अनुभव. हां, बोला. तर आजच सेशन झालं शुद्धीकरणाचं. आणि सकाळीच त्या काय माहित आता ते कालपासून शुद्धीकरण होते, तर ते नात्यात मध्ये पण शुद्धीकरण व्हायला लागले. त्या माझी मिळणी म्हणजे अशी सारखी भांडण्याच्या उद्देशानेच यायची आमच्या घरी. आज ती आली एकदम हसत, दोघेही नवरा बायको आले, भेटले मस्त. काय तुम्ही सांगाल तसे ऐकू, माझ्या मुलीच्या लग्नात आता मला मदत करा, म्हणजे स्थळ शोधायला मदत करा वगैरे. खूप रोजचे रोज खूप छान छान अनुभव येतात. खूप सुंदर आहे ज्ञान मॅडम. तुम्ही देताय, घरोघरी हे ज्ञान पोचलं पाहिजे, घरोघरी ग्रँड मास्टर झाले पाहिजेत आणि लोक सगळे आनंदी झाले पाहिजेत. हीच ऊर्जेच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मॅडम, हे ज्ञान आम्हाला दिल्यावरती खूप खूप धन्यवाद. युनिव्हर्सला, पेशंट ब्रह्मांडाला पण मागा. लवकर बरे होतात. आता पेशंट खूप लवकर बरे होतात. पेशंटना थोडं जरी औषध दिलं आणि सांगितलं आता हो जाएगा, बरं होणार, बरे होऊनच दुसऱ्या वेळी हसतच पेशंट येतात माझ्याकडे. खूप चांगले अनुभव येतात मला रेकीचं ज्ञान मिळाल्यामुळे. खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. आणि वर्षानुवर्षापासून बिघडलेले संबंध अगदी काही काही प्रोसेसमध्ये खरंच होतात. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. काहीच नाही. आपल्या स्वतःमध्ये बदल होतो. विज्ञान आहे. कुठेही काही अंधश्रद्धा नाही. आणि एक दादांचा एक प्रश्न आलेला आहे. म्हणून आपण बोलूया. दादांनी विचारलं होतं, की योग योग काही काय म्हटलं होतं दादांनी? हां, अध्यात्म प्रती आणि योग क्रिया काय आहे ना दादा? हे असं आहे, की अध्यात्मामधलं हे पहिली सुरुवात आहे. ओके. आणि शरीर, मन
श्वास, आत्मा हा जो एकत्रित प्रवास आहे तसा हा प्रवास आहे. आणि योग म्हणजे फक्त व्यायाम नाहीये, तर स्वतः सोबत स्वतःला जोडणे. माझं शरीर, माझं मन, माझा आत्मा सगळं स्वतः सोबत जोडणे, स्वतःला पुन्हा जोडायचं असं म्हणूया. ओके? हां. आणि जसं-जसं आपण दिव्य ऊर्जेसोबत जोडतो, तसं-तसं ह्या सगळ्या प्रोसेस होतात. आपले चक्र बॅलन्स होतात. अध्यात्म कुठे बाहेर नाही आहे. अध्यात्म आपल्या आतच आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? हा प्रश्न. मी माझं शरीर नाही. शरीरापेक्षा मी ऊर्जा आहे आणि मी म्हणजे आत्मा आहे. इथपर्यंत पोहोचणं हे करणे म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. योग काय करते तर श्वासाला आणि मनाला संतुलित करते. दिव्य ऊर्जा काय करते तर त्या प्रवाहाला तो प्रवाह वाढवते. आणि हळू-हळू, हळू-हळू ऊर्जेचा प्रवाह, चैतन्याचा प्रवाह वाढत गेला, की सोलपर्यंतचा तो प्रवास आपल्याला कळते, की बाबा मी म्हणजे काय? शरीर म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? आहे ना? असा हा प्रवास. मी एक सोल आहे. इथपर्यंतची जाणीव होणे हा आहे योग क्रिया. यामधलं हे अध्यात्म आहे. आय एम, आय एम. मी आहे. मी आत्मा आहे. मी मन, मी भावना, मी शरीर यापासून पूर्ण वेगळं असून मी फक्त आणि फक्त एक आत्मा आहे. इथपर्यंत आणण्यासाठीचा तो प्रवास. या ऊर्जेसोबत जुडा. मग कळतं. आहे ना? हळू-हळू, हळू पुढे गेलं की सोलचा प्रवासही कळतो. काय आहे? नक्कीच. मात्र 3rd डिग्री पर्यंत नाही तर हा प्रवास, हा प्रश्न तुमचा इथून त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. मात्र तो टप्पा ग्रँड मास्टरचा आहे. ओके? हां. तर खूप सुंदर, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ज्याही नवीन सदस्यांना जुडायचं आहे, मोठ्या प्रेमाने खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. लाईव्ह सेशनच्या सदस्यांना चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि सापडत नसेल, तर या WhatsApp नंबरला छान एक मेसेज करायचा आणि या मेसेजवर क्लिक केल्यानंतर, या नंबरला मेसेज पाठवल्यानंतर एक मस्त एक लिंक, एक मेसेज येतो तुम्हाला. त्यामध्ये जी लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपला ग्रुप जॉइन करा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे. माहिती आहे की नवीन बॅच सुरू करायची आहे. पण पुढच्या आठवड्यामध्ये नवीन बॅच सुरू होणार आहे. वेळ सकाळचा असणार आहे. 7 ते 8च्या दरम्यानचा तो वेळ असेल. मॉर्निंग बॅच घेऊया. सगळ्यांची इच्छा होती की एक बॅच अधिक परत मॉर्निंगची पाहिजे. तुमच्यासाठी मॉर्निंग बॅच. ओके? हां. आणि नक्कीच एंजलचं सेशन सुद्धा पुढच्या 5 तारखेपासून सुरू होत आहे. ती सुद्धा बॅच होईपर्यंत मॉर्निंगचीच असेल. आता ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडायचं आहे. माझ्या आयुष्यात बदल घडवून यायचा आहे आणि मग मॅम आज क्युरिओसिटी निर्माण झाली. आता असं वाटतं की आता सेशन सुरू झाले पाहिजे. बिंदूक राहा. तोपर्यंत छान व्हिडिओ बघा. नवीन लोकांचे, जुन्या लोकांचे अनुभव ऐका आणि आपण एक लिंक टाकेल ग्रुपला. 1ल्या डिग्रीच्या मेडिटेशनची वेळ असेल तर ते करत राहा. ओके. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि आता आपण खूप सुंदर छान असं एक मेडिटेशन घेऊया. करायचं ना मेडिटेशन? ओके. मेडिटेशन करूया छान. शांत होऊया. स्वतःचं मन, स्वतःला ऊर्जावान करूया आणि आपल्या आतील दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा काय आहे बघूया बरं. ही ऊर्जा आहे ना? हां. तर या ऊर्जेसह जोडण्यासाठी छान ध्यान करूया. ओके. आत्मा नमस्ते सगळ्यांना. सर्व YouTubeच्या सन्माननीय सदस्यांना सुद्धा अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आनंदी आनंद सर्वीकडे. आजपर्यंत या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जी व्यक्ती जुडली आहे, त्यांच्या आयुष्यामधील सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराटीची चावी त्यांनी स्वतःच्या हातात घेतली आहे. ब्रह्मांडाला त्यांनी जे मागलं ते त्या प्रत्येकाला ब्रह्मांडाने दिलं आहे.
कळेल तुम्हाला सुद्धा. या ऊर्जेसोबत जोडा आणि अनुभव घ्या. आणि माझी अश्विनी वाट बघते की मॅमनी आज मला ना बोलण्याची संधी दिली नाही आणि मागच्या वेळेस सांगितलं होतं की मी तुला पुढच्या वेळेस बोलू देणार. हो ना अश्विनी? हां, बोल. आणि मग सेशन थांबवूया. ओके? मग आपण मेडिटेशन करूया. बोल बाळा. कुठे आहे? हां, माईक सुरू कर. काय चालू होतं डोक्यामध्ये अश्विनी? माईक. हां, बोल. तुमचंच बोलणं ऐकत होते. हां. ऐकत होते तुम्हाला. डोक्यात काय सुरू होतं? चाललेलं जरा बाहेरचं विचार चाललेलं बाहेरचं. घरातले बरं. चालले होते विचार मला. हां. त्याच्यामुळे शांत झाले होते जरा त्याचा विचार करत होते. हं. म्हणलं आता आज काय आपल्याला संधी भेटत नाही बोलायला. हां, सांग. काय आहे तुला? काय काय शेअर नाही. करायचंय? या ते आठवड्यामधलं म्हणजे नवीन. ह्या आठवड्यामध्ये खूप छान आहे मॅडम. काही असं प्रॉब्लेम नाहीत घरात, काही नाही. शांत सगळं चाललंय, वातावरण शांत आहे. पॉझिटिव्हिटी आहे घरामध्ये, भरपूर आहे. खूप सुंदर. खूप छान. छान अश्विनीच्या आहे घरामध्ये. माध्यमातून किती लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे? भरपूर भरपूर लोकांपर्यंत पोहोचते मॅडम. बरं. सांगते मी सगळ्यांना. पण मी रेकी पण देते बऱ्याच जणांना. त्यांना हं. अनुभव पण येतात. छान हं. अनुभव आहेत मला रेकीचे पण. मॅडम हं. फर्स्ट डिग्रीच्या वेळेस आहे ना, मी तो अनुभव राहिलाय माझा सांगायचा फर्स्ट डिग्रीचा. त्यावेळेस फर्स्ट डिग्रीला मी जॉईन झाले ना, त्यावेळेस आपला बघा शक्तिपाठ होता हं. फर्स्ट डिग्रीचा. हं. आणि त्या शक्तिपाठाच्या वेळेस नेमकी आमच्या घरामधली लाईट गेली होती. हं. आणि मी बोलली होती की बाबा माझं नाव घेईपर्यंत लाईट आली पाहिजे. आणि ज्यावेळेस माझं दोनलाच नाव होतं ह्याला शक्तिपटाला. ज्यावेळेस तुम्ही माझं नाव घेतलं आणि लाईट आले. म्हणलं थँक्यू ब्रह्मांडीय ऊर्जा, माझं ऐकलं तुम्ही. त्यावेळेस ओके. तो माझा पहिला अनुभव होता. पण तो सांगायचा गेला होता. आता मला ध्यानात आल्यामुळे म्हणलं सांगावं मॅडमला. आणि तुम्ही म्हणता रे की भरपूर आपल्यासारखं आपल्या घेण्यासारखं पण आहे पाहिजे त्यांच्याकडून, ब्रह्मांड ऊर्जाकडून. हं. भरपूर घेण्यासारखं आहे. छान आहे रेकीचे अनुभव. अजून पुढे अनुभव येत राहतात नवीन नवीन. छान. आणि छान. बॉन्डिंग पण छान झालं आहे आमच्या. काय म्हटलं गं? बॉन्डिंग पण छान झालं आहे दोघांमधून आमच्या. अरे वाह! छान. मी जो बॉन्डिंगचा प्रोटोकॉल केला होता मॅडम. हं. खूप सुंदर. खूप छान. नक्कीच. असेच नाते छान राहणार. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. चला तर मग मी 2 सख्यांची वाट बघत होती दुपारच्या सेशनच्या. मगा माईक सुरू झाले होते. पुढच्या वेळेस संधी देईल आता तुम्हाला. आम्ही आता मस्त एक ऊर्जावान असं आरोग्य संपन्नतेसाठी मेडिटेशन करत आहे. करूया? चला. आत्मानमस्ते सगळ्यांना. खूप धन्यवाद. नक्कीच या. पुढील आठवड्यामध्ये म्हणजे मे बी आज 26 5-6 तारखेपासून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी नवीन बॅच सुरू होत आहे. 5 ते 6 तारीख असेल कदाचित आणि ग्रुपला तसा मेसेज येणारच आहे. सकाळची बॅच असेल. ज्याही सदस्यांना जोडायचं आहे, मोठ्या प्रेमाने, विश्वासाने दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवा. ब्रह्मांडाला फक्त थँक यू म्हणण्याची संधी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करा. आत्मानमस्ते. आत्मनमस्ते ताई. आत्मानमस्ते. आत्मनमस्ते ताई. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम.